कंटिन्यू करूया आपण थोडंसं. आज थोडंसं जरा मागच्या वेळेला डिटेल थोडं घेतलं, ज्यावेळेला थोडंसं कन्सेप्च्युअल फ्रेम महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया आणि चौथ्या पेपरवर थोडक्यात काहीतरी काय आर्ग्युमेंट करूया. म्हणजे तिसऱ्या सेशनला आपल्याला सामोरं जायला लागणार. दिस इज आवर पार्ट सेकंड. पार्ट फर्स्ट वी हॅव ऑलरेडी डिस्कस. पेपर 1 completed. पेपर सेकंड ऑलमोस्ट 13 or 14 क्वेश्चन्स. कुठल्या यातला आपला होता नॅशनल कमिशन फॉर विमेन आणि त्याची रिजनल अंडरस्टँडिंग. जसं रहाटकरांची आपली विजय रहाटकरांची इथली केस आहे जी तुम्ही उदाहरणार्थ प्लीट केली. चंद्रमुखी देवींची आत्ताची स्टेटमेंट आलेली होती समजा, तर त्याचे मेंबर जे आहेत किंवा नॅशनल कॅपिटल रिजनमधल्या नॅशनल कमिशन विमेनच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांचे झालेले कन्फ्रंटेशन होते. म्हणजे त्याच्या चेअर जे आहेत म्हणजे गिरिजा समजा होत्या, गिरिजा व्यास, गिरिजा कुमार व्यास, त्याच्या काळात घडलेल्या गोष्टी इमिनंट काही पर्सनॅलिटी करून ठेवायला पाहिजे. आपल्या ARCचे 15 रिपोर्ट सगळे पाहायला पाहिजे. ह्या पेपरच्या दृष्टीने जर बघितलं तर ARCच्या 15 रिपोर्टमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी रिफ्लेक्ट होताना दिसतील. RTIचं जर पहिलंच जे आहे ते RTI आहे, राईट टू इन्फॉर्मेशनचं आपलं सगळं आहे. त्यामुळं नॉर्थ ईस्टचा समजा त्यातला आहे. तर त्यामुळं ARC रिपोर्ट आणि ARC रिपोर्टवर तुमचं काम जे आहे ते याच्यात उपयोग पडू शकेल. आणि वुड एन्श्युअर ग्रेटर जेंडर जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. तर जेंडर जस्टिस या संज्ञेची लिमिट काय आहे? आता जेंडर काय एक्सक्लूड करतं? म्हणजे जसं फेमिनिस्ट आर्ग्युमेंट येईल तुम्हाला की जेंडर ही काही एका टप्प्यानंतर चांगलं आर्ग्युमेंट नाही आहे. इट डिपॉलिटिसाइज आवर अजेंडा आणि हेन्स वी डोंट नीड जेंडर वर्सेस विमेन, जेंडर वर्सेस पॅट्रिआर्की वेगवेगळ्या प्रकारे आलेलं आहे. त्यामुळं जेंडर जस्टिस म्हणत जातं जेंडर सेन्सिटायझेशन हे रेटोरिक होतं का? स्टेट रेटोरिक व्हायला लागतं का जेंडर सेन्सिटायझेशन? आपल्या देशात समजा सेन्सिटायझेशन प्रोग्राम आहे. तर जेंडर जस्टिस या नोशनला लिमिट काय आणि एम्पॉवरमेंटच्या पलीकडे जायला पाहिजे का? एम्पॉवरमेंट अलोन एम्पॉवरमेंट कॅनॉट हेल्प अवर असं 2001 मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? 2001 मध्ये विचारलेलं आहे. एम्पॉवरमेंट आपल्या फिलॉसॉफिकल भाषेत काय? मीन ऑर एंड टू अचीव सर्टन एंटिटीज. एम्पॉवरमेंट फॉर व्हॉट? आणि त्यामुळे एम्पॉवरमेंट फॉर व्हॉट 15 मार्कामध्ये सांगायला पाहिजे. त्याचं युटिलिटेरियन लॉजिक जर असेल तर ते कमिशन कोणत्या फिलॉसॉफिकल बेसिसवर चालतं? 93 मध्ये जेव्हा आपण आणलं मग त्याच्यानंतरच्या याच्या आर्ग्युमेंट्स काय आहेत की एन्श्युअर ग्रेटर जेंडर जस्टिस. तर ग्रेटर जेंडर जस्टिसला तुम्हाला इन्स्टिट्यूशनल सपोर्ट काय लागतो? स्यू मोटो समजा आपण म्हणलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता कुठल्या याच्या DM वर हे बंधन आहे की विदिन 24 आवर्स तुम्हाला NHRCला रिपोर्ट करायला लागतं. मग NHRCच्या बरोबर ही बॉडी त्याच्यामध्ये आहे का? कुठली घटना घडली तुमच्यामध्ये यू हॅव टू रिपोर्ट विदिन 24. दिस इज DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटवर ते बंधन आहे किंवा तसं कन्व्हेन्शन जे म्हणलेलं आहे. तसे रूल बुक आहेत का? त्या आपल्या झिरो पेंडन्सी तुम्ही बघितलं असेल दळवींचं, त्याच्यामध्ये त्यांनी सगळे तपशील त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळं ग्राउंडला काम केलेल्या काही लोकांचे तुम्ही ऑब्झर्वेशन्स केलं आणि बघितलं तर नॅशनल कमिशन ग्रेटर जेंडर जस्टिसला नुसतं जाईल का? त्याला इन्स्टिट्यूशनली काही आणखी अलाइड अशा गोष्टी लागत राहतील त्याच्यातल्या जे आहेत. म्हणजे याच्यात कीवर्ड्स कुठले आहे? कॉन्स्टिट्यूशनलायझेशन कमिशन स्टॅट्युटरी बॉडी असताना जेंडर जस्टिस आणि एम्पॉवरमेंट इन इंडिया. तर एम्पॉवरमेंट इन इंडियाचं तुम्ही फेडरल काही मग त्याची युनियन टेरिटरी आहे. युनियन टेरिटरीची एखादी केस तुम्ही मांडली कारण इंडिया शब्दाला पटपट जर म्हटलं तर काय करता येऊ शकतं? इट्स युनियन टेरिटरी A, B, इट्स अ स्टेट आणि नॅशनल कॅपिटल रिजन. 3 प्रकारचे मॉडेल समजा इंडियामध्ये आपल्याला अवेलेबल आहे. आणि दादरा नगर हवेलीमध्ये झालेली केस होते मग तिथं मग कमिशन कसं वागतं? गोव्यामध्ये समजा आपण म्हणलं किंवा दिल्लीमधलं जे आहे किंवा नॉर्थ ईस्टच्या याच्यामध्ये त्रिपुरा आहे, पॉप्युलेशन 30 लाख आहे आणि 30 लाखाच्यामध्ये ते कसं आलं? जिथं ट्रायबल ज्याला म्हणलेलं एलिमेंट आहे. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे काही मॉडेल्स आहेत का? मोनोलिथिक असं न करता त्याच्यावर तुम्ही स्पेसिफिक बोलत राहिलो आपण तर त्याला निश्चितपणे उत्तरालाही भेटेल. तर महाराष्ट्रामध्ये खूपच ते रहाटकरांनी केलेले तुम्ही बघितले बुकलेट्स काढलेले जे आहेत वेगवेगळ्या लोकांशी अलायन्स केलेले आहेत, त्याच्यात वर्कशॉप्स घेतलेले आहेत. म्हणजे कुठली तरी केस स्टडी त्याच्यावरची जी आहे ते व्हॉट स्टेप्स रिक्वायर्ड. आणि दुसरं जे म्हणलेलं आहे की कॉन्स्टिट्युशनल नॅशनल टू एन्श्युअर ग्रेटर जस्टिस. मग कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आणण्यासाठी तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आणि अदर एलिमेंट्स काय लागते? डू यू थिंक आणि गिव्ह रिझन्स. तुम्हाला असं काय वाटतं? कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटीचे लिमिट काय आहेत आणि त्याचं अंडरस्टँडिंग येत असताना कुठल्या प्रकारचं आहे? म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनचं ॲप्लिकेशन यासाठी एजन्सी जी लागते. एजन्सी स्ट्रक्चरचा डिबेट आहे पहा की स्ट्रक्चर कॅन बी ऑल्सो चेंज द आयडिया इफ एजन्सी कॅन सपोर्ट द स्ट्रक्चर. आणि त्यामुळे एजन्सी स्ट्रक्चर कळायला पाहिजे ह्याच्यात काय आहे. हे जर एजन्सी असेल तर
विमेन ही एजन्सी आहे, तुमचं स्ट्रक्चर काय. त्यामुळे याच्यातल्या विमेन या शब्दाला तुम्ही कसं बघता, जे विमेन ही एजन्सी झाली समजा आपण, आणि मग स्ट्रक्चर तुमचं जे आहे आणि स्ट्रक्चर एजन्सी जी आहे ते म्हणजे स्ट्रक्चर आणि एजन्सीच्या बद्दलचं आर्ग्युमेंट जे आहे. मग आता याच्याकडे बघताना तुम्ही म्हटलं की याच्यावर 3 दृष्टिकोन आपल्याला अवेलेबल आहे. विमेन्स मुवमेंटने याच्यावर काय आर्ग्युमेंट केलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची काय आर्ग्युमेंट आहे, विमेन्स स्टडीची काय आर्ग्युमेंट आहे, ही त्याच्यामध्ये जाताशी बोलायला पाहिजे. मागच्या गेल्या वर्षी झालेला तुम्ही डिबेट बघितला की ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या याच्या वेळेला दीक्षांत समाजाच्या वेळेला एका नॅशनल युनिव्हर्सिटीतले स्टुडंट म्हणले, ती काय म्हणले, त्याचं आर्ग्युमेंट होतं की इज कॉन्स्टिट्युशन फेमिनिस्ट, असं एक त्याचं पीएचडीचं काम होतं का. आणि ते म्हणले की मी या CJI वादग्रस्त CJIच्या हस्ते ऑनरेबल CJI हस्ते मी काही माझं गोल्ड मेडल घेणार नाही. मग ह्या केसचा यांनी एम्पॉवरमेंटच्या संदर्भामध्ये विचार केलेला होता की असं जर कोर्टाच्या संदर्भामध्ये लोक म्हणत असतील आणि फेमिनिस्ट आर्ग्युमेंटच्या अनुषंगाने येत असेल तर अशा केसमध्ये या बॉडीनं काय बोलायला पाहिजे, म्हणजे कुठल्या नॅशनल कमिशन फॉर वुमेन आता काय बोलू शकतं. नॅशनल कमिशननं स्वतःचा इनिशिएटिव्ह घेतला तर तो किती घ्यायला पाहिजे आणि त्याचे लिमिट काय असेल, स्यू मोटो ज्याला म्हटलेलं आहे त्याचं ते आर्ग्युमेंट काय. त्यामुळे तुम्ही कुठल्याही जितक्या लोकल केसेस सांगणार तितकं त्याला व्हॅल्यू जास्त येईल. लोकल त्या व्हॅल्यूच्या अनुषंगानं आपल्याला बोलता येतं. त्याच्या मेंबर फॉर्मेशनचे लिमिट्स काय आहेत, काय मेंबर फॉर्मेशन लिमिट असेल तर मग ती कशी होत राहतात. ललिता कुमार मंगलमच्या वेळेला ते काही गोष्टी घडलेल्या होत्या. पण तुम्हाला त्याचे इनर डिटेल्स थोडे बऱ्याचदा आपल्याला काय त्या प्रकारचा नो हाऊ दिलेल्या वेळात नसतो. आणि त्यामुळे बेस्ट मी मागच्या वेळा म्हटलं असं काही जणांनी सुरुवात पण केलेली आणि अप्रोच पण केलं होतं. दॅट इज ग्रुप 4 जणांचा 6 जणांचा ग्रुप केला आणि तुम्ही डिवाइड केलं की NHRC तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे हे आपल्या नॅशनल कमिशन बद्दलचं यांनी केलेलं आहे आणि मटेरियल तयार केलं आणि ते ग्रुप आणि ग्रुपचा इफेक्टिव्ह वापर आपल्याला करता येऊ शकतो. आता UNचा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स रिपोर्ट आहे लेटेस्ट, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे लेटेस्ट अंडरस्टँडिंग जे आहे. मग त्या UN मधली चर्चा तीर्थंकर यांनी त्याच्यावर काही लिहिलेलं आहे. त्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठले कुठले 3 घटक समजा त्याच्या म्हणले वेलबिईंग आहे आणि वेलफेअर आहे. वेलबिईंग आणि वेलफेअरच्या वरची डिस्कोर्स त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. इन्सिडन्स अँड इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी आर मोर इम्पॉर्टंट डिटरमायनिंग पॉवर्टी बेस्ड ऑफ इन्कम अलोन. म्हणजे आता ही चर्चा कुठं आहे, मग याचं तिसऱ्याच्या पेपरप्रमाणे लिहून चालेल का. म्हणजे इथं बऱ्याच जणांशी समजा काही मेन्सचे विद्यार्थ्यांशी बोलल्यावर लक्षात आहे की हा 3ऱ्या पेपरकडे झुकलेला आहे. हा 2ऱ्या पेपरमध्ये लिहायचं म्हणजे मग तुम्हाला त्याचे आर्ग्युमेंट्स कुठल्या प्रकारचे, स्टेट पॉवर्टी, मग स्टेटच्या अनुषंगानं संपूर्णतः आपण असं म्हणलेलं की कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये. इन दिस कॉन्टेक्स्ट लेटेस्ट युनायटेड नेशन्स मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स रिपोर्ट. मग त्या पॉवर्टी इंडेक्स रिपोर्टमध्ये असणारे घटक आणि त्याचा पॉलिटिकल स्ट्रक्चरशी असणारा संबंध, पॉलिटिकल स्ट्रक्चर जे आहेत. मग याच्यामध्ये स्टेटच्या आत्ताचे असणारे इश्यूज जे आहेत, स्टेट पॉवर्टीबद्दल कुठं बोलायला लागलं, दिस इज अ न्यू अपसर्च. आपण काय हंगामा रिपोर्टमध्ये पॉवर्टी कुठं आहे, म्हणजे लँड पॉवर्टी, हंगर, मालन्यूट्रिशन इथपर्यंत आपण आलो होतो. आणि त्यामुळे मग हे परत बॅक चाललेलं आहे का आपण पॉवर्टीच्या बद्दल चर्चा करणं. अगेन स्टेट इज अ गोईंग बॅक. पॉवर्टीची चर्चा आली का हंगामा मालन्यूट्रिशनपर्यंत तुम्ही आपण जर आलो, हंगामा रिपोर्टचं म्हटलेलं आहे. त्यामुळे स्टेटला परत रिअसेसमेंट ऑफ स्टेट आहे का हे एका अर्थानं, म्हणजे यू आर प्रोक्लेमिंग अँड यू आर क्लेमिंग युअर स्टेट. तर ते सेकंड पेपरमध्ये आपल्याला म्हणता येईल. सेकंड पेपरचं अंडरस्टँडिंग जे आहे ते इन्सिडन्स आणि इंटेन्सिटी जी आहे ती कोणत्या प्रकारचे आलेली आहे. केवळ आय पर आधारित गरिबी के निर्धारण, गरिबीच्या निर्धारणाच्याबद्दल इथलं तुम्हाला माहिती समजा दांडेकर रथ तुम्ही म्हणलेलं आहे, तिथपासून काही दांडेकर रत्न पॉवर्टी इन इंडिया यांचं भीम दांडेकरांचं पुस्तक आहे ना, त्यातनं बेसिक डिबेट जो आहे की. आणि मग UNच्या ह्याच्यामध्ये असणाऱ्या मल्टिप्लिसिटी जी आहे ते कोणकोणत्या प्रकारच्या ह्याच्यामधनं आपल्याला पाहत आहे. त्यामुळं एका बाजूला पॉवर्टी हा इश्यू परत आता अजेंड्यावर काय आलेला आहे, पॉवर्टीबद्दलचं बोलणं जे आहे, स्टेटला त्याची गरज काय आणि पॉवर्टी आणि स्टेट यांचे कन्सर्न्स हे सेकंड पेपरमध्ये यायला पाहिजे रादर दॅन. कारण हा जसा तसा थर्ड पेपरमध्ये बसेल ना, आणि थर्ड पेपरप्रमाणेच बऱ्याच जणांनी लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं त्याचं लोकेशन जे आहे ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं पाहायला पाहिजे. इफ इट्स अ सेकंड पेपर देन यू हॅव टू डील विथ पोझिशनल लाईक सेकंड पेपर. सेकंड पेपरच्या GSच्या अनुषंगानंच तो येत राहायला पाहिजे. त्याचं स्वतःचा फ्रेम जे आहे, म्हणजे अनेक याच्यातल्या गोष्टी जर आपण बघितल्या आपल्या चर्चेच्या ह्याच्यामध्ये आलेले जे आहेत तर ते असं वाटतं. आता हा प्रश्न आहे मायक्रो फायनान्स, अँटी पॉवर्टी वॅक्सिन, म्हणजे पॉवर्टीच्या रिलेटेड 2 जे आहेत इज एम्ड इन ॲसेट
क्रिएशन अँड इन्कम सिक्युरिटी ऑफ द रुरल पॉवर. तुम्ही म्हणला की रुरल पॉवर नावाची कॅटेगरी अशी बघताच येत नाही. कंपल्सरी तुम्हाला इंग्रजीला काय विचारलं, ज्यांनी दिलं आहे त्यांना माहीत आहे पहा की तुम्हाला रर्बन पाहिजे, नॉट अर्बन बट रुरल, नॉट अर्बन नॉट रुरल बट रर्बन इंडिया, हा इंग्रजी कंपल्सरीचा आपला विषय आहे एसेचा. मग रुरल पुअर ही कॅटेगरी कशी आहे, तर जेंडर नुसतं आपण म्हटलं तर त्याच्या वेजेसमध्ये फरक आहे ना. जेंडर्ड समजा म्हणलेलं एम नरेगाला आत्ता समजा मिळतं आणि मी एका याच्यावर डेली वेज वर्कर म्हणून काम केलेलं कुठल्याही याच्यामध्ये. त्यामुळे रुरल पुअर ह्या कॅटेगरीचं कंटेस्टेशन बरंच आहे ना. रुरल पुअर हा काही रिजन वाईज व्हेरिड झालेला आहे. त्यामुळे रुरल पुअर जेंडर वाईजचं व्हेरिड झालेलं आहे, एज वाईज व्हेरिड झालेलं आहे. त्याचं व्हेरिएशन जे आहे ते भारताच्या ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मांडलेलं आहे. म्हणजे आपल्याला पॉवर्टीवरचे अभ्यासक माहिती पाहिजे. पॉवर्टीवर कोणी कोणी बॅनर्जींचं समजा काही आर्ग्युमेंट असेल, अँगस डिएटननं काही त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, किंवा इथले काही अभ्यासक जे असतील ते आपल्या भारताच्या संदर्भामध्ये अभ्यास करणारे जे टीसचे काही समजा त्याच्यावरचे अभ्यास आहेत. म्हणजे स्पेसिफिक हे गेल्या 2 वर्षात झालेलं आहे. तुम्हाला जेनरिक वर्क होत नाही, तुम्हाला स्पेसिफिक मांडा. तिसऱ्या पेपरमध्ये ते अधिकच दिसेल पहा. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि मग त्याचे 4.1, 4.2 त्याचे सगळे तपशील जे आहेत पहा. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 इट इंटेंड टू रिस्ट्रक्चर अँड रिओरिएंट एज्युकेशन सिस्टम इन इंडिया. इंटेंड आहे. मग ते इंटेंड असेल तर त्यासाठी तुम्हाला काय काय लागेल. मग नीती आयोगाच्या काही एज्युकेशनच्या सर्वातल्या बेसिक सूचना आहेत पहा. नीती आयोगानं त्याच्याविषयी दिलेले जे आहेत आणि एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये मग मॅट्रिक्युलेशन समजा आपण म्हटलं आता जो पॅटर्न बदललेला आहे त्याच्या संदर्भामध्ये क्रिटिकली एक्झामिन, जेव्हा आपण क्रिटिकली नीड सर्टन एक्सपर्ट्स. क्रिटिकली त्यावेळी आपण कसं काय स्वतः करणार, क्रिटिकली जे आहे आणि क्रिटिकली नीड सोल्युशन. क्रिटिकली त्याचं काय खाली म्हणलेलं आहे पहा, हिंदीकरण जे आहे ते समालोचनात्मक निरीक्षण केले आहे. त्यामुळे समालोचनामध्ये आलोचना पण आलेली आहे आणि त्याचा निष्कर्ष पण आलेला आहे ना. चिकित्सा करा मराठी समजा म्हटलं क्रिटिकली. चिकित्सेमध्ये नाडी परीक्षा पण असते आणि निदान पण असतं ना. त्यामुळे क्रिटिक नावाची गोष्ट जी आहे ती, मग त्याचे काही अभ्यास, स्टँडर्ड एक लिस्ट आहे. मग एक वेळ का असू शकतो स्टँडर्ड लिस्ट करायची आणि ती वापरायची नाही. मग कोण विवेक डोबराव लिहून ठेवायचं, अरविंद पानगरे लिहून ठेवायचं आणि मग हे सगळे वापरते. मग याला सेकंडरी तेवढी संजीव सान्याल कमी लिहितील, मग तो वापरायला पाहिजे. मग त्यातली नावं जे आहे, रुचिर शर्मापर्यंत किती लोक, रुचिर शर्मानं काय म्हटलेलं आहे. म्हणजे शेवटी काय माझं आपलं म्हणणं काय आहे लिहिण्याचं की माझ्या उत्तराला तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे आणि ते सिलेक्ट करण्यासाठी जी आत्ता जर लोकल आहे त्याला वोकल करा. हेरम कुलकर्णीने किती लिहिलेलं आहे, किशोर दारखांडेवर खूपच लिहिलेलं आहे ना. किशोर दारखांचा आर्ग्युमेंटच आहे पहा. म्हणजे त्यातले एक्सपर्ट्स त्याच्यावर काय काय बोलत राहा. रिजनलचे समजा आपण म्हणलं अगदी लोकलचे ह्याच्यावरले जे आहेत ते, तर ती नावंसुद्धा टॅप करायला पाहिजे. ती नावं त्याच्यामध्ये आपल्या उत्तरामध्ये डेफिनेटली तुम्हाला, मध्य प्रदेशमध्ये समजा काही त्याच्यावर चर्चा झालेली होती, मध्य प्रदेश सागर जिल्ह्यामध्ये जे आहे, मग त्याच्यातनं आपल्याला काही गोष्टी मिळतात का त्याची. म्हणजे वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये कृष्णकुमार तर आहेत समजा, आपण हिंदू तुम्ही वाचताय तर तुम्हाला दिसेल किंवा कृष्णकुमार म्हणतील ते यशमाल कमिटीपासूनच रिव्हे घेतील. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर एक्सप्रेसमध्ये लिहिणाऱ्या लोकांचा एक संपूर्ण हे आहे, टाइम्समध्ये लिहिणारे वेगळ्या प्रकारचे लोक आहेत. एज्युकेशन पॉलिसी संदर्भामध्ये आपल्याला जी नावं साधं आहे की आपल्याला बीट करणार नाहीत अशी नावं, म्हणजे आपलं नाव कुठेही रिपीट होणार नाही आणि तरीही ते लेजिटिमस असणं नाव आहे. मग ती नावं शोधायला पाहिजे. ती नावं आपल्याला म्हणजे काही गोष्टीला पर्पजफुली तुम्हाला काम करायला लागेल जे आहे. आता क्वाडच्या बद्दलचा क्वेश्चन आहे पहा की इट सेल्फ इन टू ट्रेड वॉक फ्रॉम अ मिलिटरी अलायन्स इन अ प्रेझेंट टाइम्स. पण इट सीम्स व्हेरी डिफिकल्ट. क्वाड काय BBIN पण क्वाडच आहे ना. मुळात हे क्वाड नाहीच आहे ना. क्वाड कुठं आहे, JS आहे ना. PO2 एशिया पहिली विजिट कुठं झाली होती, म्यानमारला. मग म्यानमारच्या नंतर तुम्ही हे घडलं आणि त्यामुळे या क्वाडचं सिक्युरिटी डायलॉग आहे ना समजा क्वाड्रिलॅटरल. मग JAI ऑलरेडी होतंच आपलं. मग JAIमध्ये तुम्ही काय काय होतं, म्हणजे जपान आहे आणि जपानाने याचा प्रॉब्लेम काय होता समजा की काय बीट तुम्ही इकडं कुठला वरचा सिल्क रूट आहे, मग तुमचा कुठला कॉटन रूट आहे किंवा स्पाइस रूट आहे, त्याचा काय मॅचच नाही आहे ना. त्यामुळे क्वाड आणि साऊथ चायना सी -9 सगळं तुम्ही काही त्याच्याबद्दल इकडं बघा, इंडो पॅसिफिक बघा, एशिया पॅसिफिक बघा. क्वाडचं एक लिमिट आहे आणि त्या लिमिटच्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की त्यातला हिडन जो ॲक्सेस आहे किंवा त्यातला जो JAIच्या बरोबर चौथा एलिमेंट आहे तो US. मग त्यानं हे सगळं डॉमिनंट झालेलं आहे आणि भारतानं आपल्या पोझिशन बघत असताना ज्या वेळेला पाण्याची चर्चा येते त्यावेळेला आपल्याला लँड आठवायला पाहिजे. ह्याच्यावर आता मध्ये हिंदूला आलेलं होतं आर्टिकल
अफगाणिस्तान, श्यामसरण काय म्हणतात, अफगाण आणि अफगाण क्वेश्चन जो आहे तो, म्हणजे ही चायनाची खास पद्धती आहे का, तुम्ही इथं पाण्याचं सुरू करता म्हणजे तिकडे काहीतरी हालचाल होऊ शकते. तसं कोरिलेशन जे आहे त्या वॉटर आणि लँडचं कोरिलेशन काय प्रकारचं आहे, मलबार एक्झरसाईजचे इकडं सेंट्रल एशियन याच्यात इम्प्लिकेशन्स काय येतात, लुक वेस्टला आपल्याला काय जायला पाहिजे, लुक वेस्ट बघत राहायला पाहिजे ना लुक ईस्टच्या बरोबर. आणि त्यामुळं क्वाड हे ट्रान्सफॉर्म करताना इज ट्रान्सफॉर्मिंग इट सेल्फ इंटू ट्रेड ब्लॉक फ्रॉम मिलिटरी अलायन्स इन प्रेझेंट आहे. मग आजचा समजा आर्टिकल म्हणतो तुम्ही बघितलं की जिओ पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे आणि इन्स्टॅबिलिटी काय प्रकारे आजच्या ह्या रिजनमध्ये, मग याच्यातनं बॅलन्स ऑफ पॉवर जाईल का बाबा, याचे संभाव्य धोके म्हटलेले आहे. डिस्कसमध्ये काय चर्चा करा, दोन्ही बाजू येतील. त्यामुळे डिस्कस ह्याचं ॲन्सर लिहिलं बरं आहे, पण डिस्कस नाही केलेलं. डिस्कस करणं जे आहे ना, आणि डिस्कस करत असताना त्याचं लँड वॉटर आणि त्याचे आर्ग्युमेंट जे आहे, मग याच्यात इंडियन ओशन आहे का मुख्यतः, अरेबिक आहे का, बे ऑफ बेंगॉल आहे का. क्वाडच्या ह्याच्यामध्ये तुम्ही समजा इंडो पॅसिफिकचं डॉमिनंट आपण म्हटलेलं आहे, तर क्वाड हा सिक्युरिटी डायलॉग असेल आणि त्या सिक्युरिटीचं आपलं स्वतःचं काही अंडरस्टँडिंग असेल, तर ते कसं निर्माण झालेलं जे आहे त्याच्याविषयी पण डिस्कशनमध्ये तुम्हाला वेन यू आर डिस्कसिंग यू नीड मायक्रो, डिस्कसमध्ये मायक्रो पण येणार आणि प्लुरल पण येणार. डिस्कशन डिमांड्स आपण म्हणजे चर्चा करायला बसूया, डिस्कस, त्या फॅक्च्युअल डिटेल्स पण येतील खूप, आणि त्याच्या पोझिशनल व्हेरिएशन्स पण मला असं वाटतं, मला असं म्हणणार ना लोक चर्चेच्या गटामध्ये. सो डिस्कशन इज अ व्हेरिएशन, डिस्कशन इज अ मायक्रो. डिस्कस या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला त्या अर्थानं क्वाडच्याबद्दल काही मग जे टिपिकल मार्केटमध्ये समजा एशियन नाटो असेल तर एशियन नाटोच्या बद्दलचं अंडरस्टँडिंग काय, पण नाटो हे वेगळे, बुर्सेस टी टी पे फॉरन होते 48मध्ये आलेलं होते आणि त्याचं हिस्टॉरिसिटी पूर्ण वेगळी आहे त्याची. एशियन नाटो कुठला, पण एशियाच काही नाही आहे. तर विल्यम थॉम्सन बघितलं, व्हॉट इज एशिया, गुड एशिया, बॅड एशिया असं सगळं म्हणतात ना लोक. पंकज मिश्रा तुम्हाला काहीतरी सांगतील, आणि त्यामुळं त्याच्याविषयीचं आर्ग्युमेंट जे आहे ते पाहायला पाहिजे क्वाडच्याबद्दल. अशा वेळेला समजा कोट अनकोट इंडियन पोझिशन प्लीड करण्याविषयी MEA काय म्हणते बघत राहायला कन्क्लुजनला. दुसऱ्या बाजूला एक्स आपले कोण आहेत, सेक्रेटरीज आहेत, नन अदर दॅन जायंट MK नारायण आहे समजा, श्यामसरण याच्यावरचं म्हणलेलं आहे, किंवा आत्ता जयशंकर काही लिहितात. अशा लोकांनी त्यातनं बाहेर कसं यायचं ना, त्यात अडकताना, तर ते हे बाबा आत्ताचे पोझिशन जे आहे ते. आणि त्यामुळं मग तुम्ही कोण, जसं आता झकारिया काल म्हणलं की एव्हरीथिंग नाईस टू एव्हरीवन इज नॉट फॉरेन पॉलिसी, आता कालचं तुम्ही वाचलं. तर क्वाडमध्ये आपण नेमकं काय करण्याचा प्रयत्न करतो, RCEPचं सॅक्रिफाईस करून हे आपल्याला करायला पाहिजे का, आणि याचं कोरिलेशन मग कसं जोडायला पाहिजे, या दोन्हीचं काही कोरिलेशन आहे का, त्याचं एकमेकावर प्रेशर आहे का, RCEPचं आणि याचं काय कनेक्शन आपल्याला जोडता येतं का लोकांच्या ह्याच्यामध्ये. आणि तसं काही मिंट हा चांगला पेपर आहे, मिंटमध्ये तुम्हाला त्या प्रकारचं डिस्कशन सगळं पाहता येत राहील जे आहे ते. म्हणजे आता जसं आपल्याला विचारलं क्वेश्चन आहे पहा कुठला, हा जो क्वेश्चन आहे ना याच्यामध्ये विचारलेला आहे आपल्या सेपरेशन ऑफ पॉवरची जी चर्चा आहे. आजचं आर्टिकल तुम्ही बघितलं तर ते श्रुती राजगोपालांचं सेपरेशन ऑफ पॉवरवरच आर्टिकल दिलेलं जे आहे ते. त्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवरची, कारण तो फ्रिक्वेंटली येत असणारा क्वेश्चन जो प्रीमधनं आलेला असं आपण म्हणलेलं, आजचं जर आर्टिकल बघितलं ते त्याच्याविषयीची चर्चा जी आहे. त्यामुळं स्पेसिफिक झालेले क्वेश्चन्स आहेत. टू कन्क्लूड काय म्हणतात, हा जरी क्वेश्चन आपण इंडो डिफेन्स आणि इंडो रशियन डिफेन्स डील्स जे आहेत ते एकमेकांच्या ह्याच्यामध्ये, आजचं समजा एक्सप्रेसचा दुसरं एडिटोरियल आहे रशियाच्या ह्याच्यावरचं आलेलं जे आहे ते, पुतीन आणि आता जे चाललेलं आहे सगळं पॉयझन दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दलचं आर्ग्युमेंट जे आहे. सिग्निफिकन्स ऑफ द इंडो US डिफेन्स डील्स ओव्हर इंडो रशियन. अगदी आता लोकल समजा तुम्ही म्हणलं कोण आहे, लोकसत्ताला कोण लिहितं त्याच्यावर, मिलिटरी डिफेन्स दीपक घायसाच आहेत पहा, ते लिहित असतात लोकसत्ताला. त्याच्यावरचं आर्ग्युमेंट जे आहे की आपण इंडो रशियन डिफेन्स आणि डिफेन्सच्या बद्दलची आपली इंडिजिनियस सगळी जी आर्ग्युमेंट्स आहेत ती काय प्रकारची आहे. अमृतसर कॉन्फरन्स झालेली होती, अमृतसरच्या ह्याच्यामध्ये रशियन एम्बसीने काही प्रश्न विचारले होते त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये, इंडो रशियन डिफेन्स आणि US डिफेन्स जे आहे ते इंडो US. तुम्ही असं म्हणलं की प्रायमा फेसी जे आता ऑप्शनलचे लोक आहेत त्यांना लगेच लक्षात येईल बाकी हे दोन्ही हायपनेटेड आहे, हायपनेटेड, डिहायपनेटेड, डबल हायपनेटेड, इंडो US जे म्हटलेलं आहे इंडो रशियन. तर इंडो US हे राहणार हे बरोबर आहे, पण इंडो रशियन कुठं आहे, इंडो रशियन असं म्हटलं नॅचरलाइज असं तर इंडिया आणि रशिया पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, इंडो USमुळं हे सुद्धा इंडो रशियन झालं, जे आधीच्या ह्याच्यामध्ये नाही. सिमला ॲग्रीमेंटमध्ये काय क्लिअरली आपल्याला दिसतं ना, जे ॲग्रीमेंट झालं होतं. तर नॅचरल आपल्या विचार प्रश्न आहे, नॅचरल अलायज आहे. त्यामुळे ते टेक्स्ट तुम्ही बारकाईनं बघितलं की इंडो पॅसिफिक आहे,
इंडो पॅसिफिकचा रिजन मॅप जरी काढला तिथं लगेच मॅपवर काम करायला पाहिजे का, म्हणजे किती 20-25 मॅप काढायला पाहिजे, किती 15 मार्क, 1-2-3 मॅप तरी पाहिजेत ना. साऊथ चायनाचा छोटा मॅप काढलेला आहे, त्याच्यावरचा कंट्रोल आहे. कुठलाही याला म्हणजे आपल्याला बंधनच नाही. पहिल्या पेपरमध्ये मॅप काढतो, दुसऱ्या पेपरमध्ये, तिसऱ्या, सगळीकडे मॅप काढायला पाहिजे. प्रेझेंटेशनमध्ये फरक पडतच जातो ना आपल्याला. आता तुम्ही म्हणाल मग आता ह्याला कसा मॅप काढायचा ना. मायक्रो फायनान्स इन पॉवर्टी वॅक्सिन इज एम टू ॲसेट क्रिएशन ऑफ इन्कम सिक्युरिटी रुरल पुअर. मग रुरल पुअरचे पॅचेस कुठले आहेत तुम्ही दाखवू शकता ना, की ओदिशाच्या या पॉकेटमध्ये आपल्याला जरा जास्त रुरल पुअर दिसतो, दाखवत आहे. नवरंगपूर आहे समजा, आपण म्हटलं आपल्याकडे बीड आहे, मग ते आपले प्रोग्राम आहे. म्हणजे हे इनोव्हेटिव्हली सुचायला पाहिजे. सोलापूर आपण घेतलेलं आहे समजा, म्हणजे पॉवर्टीच्या रिलेटेड रुरल पुअर या डिस्ट्रिक्टमध्ये त्याचे स्पॉट लगेच काढले ना मॅपमध्ये आपण. हे सुचलं पाहिजे की आपल्याला इनोव्हेशनमध्ये हे करता येऊ शकतं. जे म्हणजे मॅप कशालाही काढता येऊ शकतो पाहिजे. तुम्ही कुठलाही आपण म्हणलं आता हा प्रश्नाला मॅप काढा बरं. डिजिटल इन्स्टिट्यूट इंडिया कॉन्ट्रीब्यूट टू द फंक्शनिंग ऑफ द एज्युकेशन सिस्टम इन द कंट्री. मग त्याचे एज्युकेशनचे आता एज्युकेशन समजा म्हणले कुठलं लर्निंग कर आपण वाचतो आणि त्यातनं तुम्हाला काही जागा मिळाल्या, मग त्या इथं दाखवलं की एज्युकेशन सिस्टम डॉमिनेटली डिजिटलमध्ये इथं आहे, त्या लगेच लोकेशन दाखवलं. म्हणजे लिहिण्याच्यावरच्या बऱ्याच अदरवाईज स्पर्धेमध्ये तुम्ही म्हणजे नुसतं विद्वान असून चालणार, विद्वत्तेचं प्रदर्शन ज्याला आपण म्हणतो ना, त्याची पण थोडीशी आवश्यकता आहे की तुम्ही रास्तपणे, आणि प्रदर्शन काही वाईट अर्थ नव्हे, टू एक्झिबिट इन प्रॉपर सेन्स, की हे पहा माझ्याकडे असं आहे आणि मला असं म्हणायचं आहे, माझं आर्ग्युमेंट स्टार्ट कोटेशननं केलेले आहेत का, एंड केलेलं आहे का. त्यामुळे त्याच्या मेथॉलॉजिकल याच्यामध्ये पण अनेक गोष्टी आहेत का, लिहिण्याच्या पद्धती ज्या आहेत ना त्या पद्धतीवर पण तुम्ही बऱ्याच गोष्टी फिरत राहणार. म्हणजे आत्ताचे जे सगळे आपण एक्सेल केलेले किंवा टॉपर जे म्हणतो त्याच्यात हा एक डॉमिनंट फॅक्टर आहे. कदाचित समजा माझी 786 रँक आहे, तर माझा अभ्यास कदाचित टॉपरपेक्षा जास्त असू शकतो. प्रेझेंटेशनच्या ह्याच्यामध्ये माझं वाचन असं बोर्डम आहे, माझं वाचन असं डल आहे, माझ्या लिहिण्याच्या पद्धतीमध्ये तोचपणा आहे. तर साधं आहे ना. म्हणजे तुम्ही एक्झामिनर असाल तर किती, एक समजा 4000 तर सिन्सिअर लोक आहेत असं म्हणलं, बाकीचे नवीन आहेत, तर 4000मध्ये ते उत्तर टिकण्याच्या दृष्टीनं त्या प्रकारची तुमची लिहिण्याची पद्धती जी आहे, सिम्प्लिसिटी ऑफ लँग्वेज जी म्हणलेलं आहे, समजा आपण तुम्हाला जे म्हणायचं ते क्लिअर आहे. म्हणजे नुसतं असं रेटोरिक घडलं की गांधी असं म्हणाले, आंबेडकर असं म्हणाले, तर ते काय वर्क होणार नाही ना. त्यामुळे नुसते असे कोटेशनचं बंबार्डिंग, विदाऊट कोटेशनचं सगळे मार्क घेता येतात ना. आणि त्यामुळे त्याचा एक नॅचरल रेझोनन्स जो आहे तो कसा आणायचा उत्तराच्या दृष्टीनं, हे स्किलच आहे. पण याच्यावर त्याचा दुसरा एक मार्ग काय, तिसऱ्या पेपरात जायच्या आधी, की प्रश्नातल्या कीवर्ड्स काढणे आणि त्याचं इनर काही आर्ग्युमेंट बिल्ड होते का बघा. इनर आर्ग्युमेंट जे आहे ना त्याचं, जसं आता याच्यात आपल्याला 3 हायपन दिसले आणि तुम्ही म्हटलं की आत्ताच्या हायपनच्या काळामधून जरा बाजूला यायचं असेल तर तुम्हाला इंडिया रशिया असं म्हणायला पाहिजे. इंडो पॅसिफिक जे आहे तो एशिया पॅसिफिक सारखाच आहे का, इंडो पॅसिफिक इमर्जिंग होत असताना आपल्याला मग या दोघांचे त्याच्यावर प्रेशर काय आहे. हायपनेशन ही तुम्ही शोधलेली त्यातली गोष्ट आहे. आणि त्याच्या दृष्टीनं मग स्टॅबिलिटी ही कुठल्या प्रकारची आहे, मग 2004 नंतरची झालेली त्याची चर्चा जी आहे, ते 8 नंतर झालेले घटक आहे, 13 नंतर झालेले घटक आहे. आता तुम्हाला लगेच मला लक्षात मॅप काढायला मी असं मी इनोव्हेटिव्ह इथं 4 टाकलं, इथं 8 टाकलं, इथं 13 टाकलं आणि इकडं मध्ये इंडेक्स टाकले. दुसरा मॅप काढण्याचा वेळ काय असतो त्याच्यावरचा जो आहे की एका बाजूला तुम्ही काय याचं आहे कुठलं इंडो यूएस दाखवलं आणि इकडच्या बाजूला इंडो रशिया आणि मधल्या याच्यामध्ये एक्सपेंडिचरचे काही आर्ग्युमेंट दिले किंवा त्याचे 2 छोटे मॅप काढले. वेगवेगळ्या पद्धतीनं ते लिहिता येतं. मग तुम्ही इंडिया एअरबुक बघितलं तर ते मॅप कसे दे, इंडिया एअरबुक बरेच मॅप दिलेले असतात. किंवा अगदी समजा इंडियन फॉरेन पॉलिसी ऑप्शनलचे लोक वाचतात, त्यामध्ये त्यांनी बऱ्याच चार्ट दिलेले आहेत. त्यामुळे चार्ट्स आहेत, डायग्राम्स आहेत, फिगर्स आहेत किंवा इनोव्हेटिव्ह पद्धतीनं लिहिण्याच्या पद्धती जी आहेत त्या म्हणजे कोटेशन्स देऊन आणि याच्याबद्दलचं जे आहे ते पॉवर्टी कुठलंही क्वाडच्याबद्दल समजा आपण म्हणलं, मग क्वाडच्याबद्दल कोणी काय म्हणलेलं, MK नारायणचं एखादं कोट आहे ते उत्तराच्यामध्ये वापरलेलं आहे किंवा कन्फ्युशियसनं काही म्हटलेलं आहे. पॉप्युलर टाळायला पाहिजे हे नक्की आहे. आणि जर ही भाषा नव्याने डेव्हलप होते काय कृष्णशिष्टाई आता तुम्ही वाचत असाल तर म्हणजे याचा अर्थ महाभारत एक्सप्लोर करायला पाहिजे की त्याच्यातले आर्ग्युमेंट जे आहे ते कोणकोणते. अर्थशास्त्रामध्ये वॉटरबद्दल काय म्हणले बाबा, अर्थशास्त्रामध्ये वॉटरबद्दल चर्चा आहे ना, पण ती एक्सप्लोर झालेली नाही आहे. म्हणजे ती थोडीशी एक्सप्लोर केली ना, अर्थशास्त्रावर वॉटर असं जरी टाकलं तर बरीच मिळेल तुम्हाला. त्यामुळं जे कुठं नाही आहे ते दिसणं म्हणजे कलेक्ट करावं, तुम्हाला दिसायला पाहिजे. आणि ते तर मग पॅटर्न होईल ना. TN सेशन काय म्हणाले, मी फक्त सगळीकडचे शाल वाचले झालं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. TN सेशनच्या आधी किती सुकुमार सेनपासनं म्हणजे आपण कुठलीही इन्स्टिट्यूशन घेतली आपल्याला तर त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते
इनोव्हेशन चंद्रशेखर आहे, कुठलाही इनोव्हेटिव्ह असणारा जो ब्युरोक्रॅट आहे ते इनोव्हेशन डोक्यात यायला पाहिजे की आता इथे हे करायला पाहिजे. ते इनोव्हेशन लिहिण्यामध्ये कसं आणता येईल हे चॅलेंज आहे पाहिजे. जीएसच्या याच्यामध्ये मेजर इश्यू काय, स्टँडर्डायझेशन, गेटवायझेशन, झिरोआयझेशन, म्हणजे तेच 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 लिहून त्याला काही किंमत राहणार नाही. आणि त्यामुळं एका बाजूला क्वेश्चनचं नेचर स्पेसिफिक झालेलं आहे, जास्त ब्युरोक्रॅटिक किंवा जास्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह झालं याच्यात दिसतं. मागच्या वेळी म्हटलं तसं ते तसं राहील असं नव्हे, ते आपल्याला कदाचित फिरताना दिसू शकतं. म्हणजे कोरला तुम्ही आर्ग्युमेंट जे आहेत मागच्या वेळेस जसं त्यांनी केलेलं होतं, जसं पिथ अँड सबस्टन्स यावेळी पुढच्या वेळी एक्सपेक्टेड राहणार. त्यामुळे या वेळेला एक्सपेक्टेड काढलेलं आहे म्हणजे तुम्ही टिक मार्क करा की समजा आता या वेळेला तुम्ही मेन्स दिलेले आणि तुम्ही दुर्दैवान नव्हता किंवा तुम्ही यावेळेला परी नाही आहे, तर अशा लोकांनी काय करा, तुमचे मागचे एक्सपेक्टेड ठेवायचे सगळे. आणि विशेषतः सेकंड पेपरला समजा पहिला थर्डला थोडं बदलेल, सेकंड पेपरला जे तुमचे एक्सपेक्टेड ते राहणारच नाही, परत ते काही जाणार नाही आहे. मग पिथ अँड सबस्टन्स परत यायला पाहिजे, कलरेबल लेजिस्लेशन परत येणारच आहे. म्हणजे ते काही गेलं असं ना, कारण ती चर्चा परत कुठून कुठं येतच राहते कोर्टाच्या संदर्भामध्ये. जसं आज समजा ऑनरेबल सुप्रीम कोर्टनं म्हटलेलं आहे त्याच्यावर की मग आता तुम्ही कसं काय ठरवणार की तुम्ही कोट अनकोट होली प्रकारचे मनुष्य आहात, ऑस्पिशियस असं तुमचं सगळं बिहेवियर आहे. केरळातली केस जी आहे ओव्हरऑल तुमच्या मांडण्याच्या याच्यामध्ये ज्युडिशरी, कॉन्स्टिट्यूशन हा एक वायडर स्पेक्ट्रम असला तरी मग ते टिकून राहील. त्यामुळे सेकंड पेपर टिकून राहील बा. पहिल्या पेपरला तिसऱ्या पेपरला सतत तुमचं अंडरस्टँडिंग आणि हे बदलत जाईल. जे आता राज्यसभा परत म्हटलं तर परत राज्यसभा करायलाच पाहिजे, असं होणार नाही की राज्यसभा परत रिपीट करतील पा. राज्यसभेच्या बद्दलचं जे अंडरस्टँडिंग आहे त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात अदरवाईज आहे. नवे मेंबर नेमले, त्याच्यात झालेले वाद आहे, त्याच्यात झालेल्या चर्चा ज्या आहे. म्हणजे आता पिझनच्या निमित्तानं आपण बघितलं की राज्यसभेत 5,000 आवाजी मतदानं करायला पाहिजे का, PDT आचार्यांचं सगळं आर्टिकलच झालेलं होतं. म्हणजे तुम्ही 127 कसं लावलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्या आर्टिकल 100चं काय त्यात केलेलं आहे, 107चं काय केलेलं आहे. म्हणजे एका बाजूला कंटेम्पररी असल्यामुळं त्याचं नेचर जे आहे ते काही फार बदलेलं असं नाही, बेसिक सगळं तेच राहणार आहे. सेकंड पेपरमधले एक्सपेक्टेडवर लगेच काम करता येऊ शकतं. ह्या चर्चेचा हेतू काय, समजा तुम्ही असे ठरवले डेट की माझ्या दृष्टीने एप्रिल, मे आणि शेवटच्या रिव्हिजनला गेले तर पुरेच आहेत, 1 एप्रिलपासून पुरेच आहे. तर एप्रिलपर्यंत आत्ता आपण म्हटलं त्याचे 28 जानेपासून साधारणतः सुरू केलं तुम्ही. 20 जानेवारी हे 10 दिवस, फेब्रुवारीचे आणि मार्चचे म्हणजे 30 आणि 30, 60 आणि हे 8, 68 एक दिवस आहेत. 68 दिवसामध्ये तिन्ही पेपर संपवता येऊ शकतात जर तुम्हाला प्री सेफ असं वाटलं तर. प्री सेफने असं वाटलं 68 दिवसात रोज 3 तासाचा स्ट्रिप चालू करायचा असेल रोज कंपल्सरी, आणि किती 20-20 दिवस मिळाले आपले, 20 त्रिक 60, पहिला पेपर दुसरा 20-20 दिवसात तो संपवायचा, असं पण ते काम करता येऊ शकतं. आणि त्याचं आयडियल उत्तर स्ट्रक्चर करून ठेवले, बाबा हा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे तर स्ट्रक्चर केलं, त्या दृष्टीनं पण आपल्याला ते काम करता येईल. तर सोल पर्पज काय, ह्या चर्चा करण्याचा हेतू काय आहे पा, की इमिजिएटली त्याच्यातनं तुम्ही कामाला लागायला पाहिजे की बाबा हां असं काही झालं, पहिला पेपर मागच्या वेळेला आपण चर्चा केलेली होती आणि त्याच्यामध्ये आता हा प्रश्न एक्सपेक्टेड वाटतो. टागोरांवर काही विचारलं मागच्या वेळा आपण म्हणलेलं तसं, आणखी कुठले एरियाज आहेत ज्याच्यावर विचारलं जाऊ शकतं जे आहे, असे एरियाज काढले आणि ते स्ट्रक्चर करून ठेवले. तुमच्या स्ट्रक्चरमधलं आणि त्याच्या रिलेटेड आलं तर ते 70% मार्काला, 80% मार्काला जायला पाहिजे. अदरवाईज आपण काहीतरी लिहिणार आहे असं GK टाईप, GS टाईप जे आहे ते स्पेसिफिक क्वेश्चनची डिमांड तर आपल्या ह्याच्यात सापडलं की बाबा 195 म्हणजे काय 194, 105 परत येईल का बाबा, रिपीट होण्याची शक्यता, मग एकदा करून ठेवूया. प्रिव्हिलेजची केस आणि प्रिव्हिलेजच्या बद्दलचं आर्ग्युमेंट आहे. इलेक्शन कमिशनला खूप म्हणतात पा की ओथ नाही आहे, ओथ नाही आहे, मग ओथबद्दलचं एकदा SY गुरुशी परत एकदा म्हणाले इलेक्शन कमिशनला ओथच नाही आहे, ओथ कुठं आहे, इलेक्शन कमिशन नाही आहे. या अर्थानं कंटेम्पररी जे आर्ग्युमेंट आहेत ती सगळी बघून त्याचं बेसिक शोधणं जे आहे. सेपरेशन आज लिहिलं आहे तर मग सेपरेशनचं एकदा बघून माधव खोसलेने खूपच लिहिलेलं आहे त्याच्यावर. GS2चं बेसिक जर केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला जरा खोलवर जातील. जसं आजचं काय म्हणलं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, आता आज आपण चर्चा करतो म्हणून कुठल्याही याला की नाही हे लॉ अँड ऑर्डर तुमचा प्रश्न आहे, मग आपण काय म्हणणार 1 to 17, 18 सेकंड लिस्ट ऑर्डर आहे, पोलीस आहे, लँड आहे, वॉटर, हा तर अडकलेला इश्यू आहे. इंटरव्ह्यूला सगळ्यांना विचार, त्यामुळं एंट्रीजवर कंट्रोल पाहिजे, एंट्रीज पार्टच पाहिजेत अशा ज्या आहेत आणि त्या हळूहळू होतील ना. जसं आता 24 सगळीकडे फ्लोट होते, 33 कॉन्करंटमधली सगळीकडे आहे आपल्या लिस्टमधले जे आहे आत्ताच्या आपल्या बिलच्या संदर्भामध्ये जे म्हणलेलं आहे. मग राज्यसभेतले कुठले रूल आहेत बाबा, 32 आहे का, 37 आहे का, ते जसं रूल तो लोकसभा रूल 377 आहे सगळीकडे तुम्हाला दिसेल. मग तसे राज्यसभेचे कोणकोणते रूल्स आहेत त्या रूल्समध्ये काम करत राहायला पाहिजे. त्यात जर सखोल गेलो आपण तर आपल्याला हे पाहता येतं. मग RP ॲक्ट बघितले तर RP ॲक्ट रिपीट झालं तर RP ॲक्ट एकदा बघू सेक्शन RP ॲक्टचे प्रिएम्बल आपण म्हणजे
विषय फ्रिक्वेंटली असतच राहणार, विषय अनप्रेडिक्टेबल नाही, त्याची स्पेसिफिसिटी अनप्रेडिक्टेबल आहे किंवा त्याचा ज्या प्रकारचा एखादा आस्पेक्ट ते ब्लो करतात ते अनप्रेसिडेंटेड आहे. ते ज्या प्रकारे खूपच एक्सपेक्ट करतायत ना, तर त्या प्रकारचं एक्सपेक्टेशन त्यांना आहेच आहे की तसं तुम्ही सांगणं, स्पेसिफिक अगदी सांगणं जे आहे पुढच्या व्यापारी संदर्भात पण आपण म्हणलं ती स्पेसिफिसिटी जी आहे ना ती म्हणजे एका बाजूला कन्सेप्च्युअली क्लिअर पाहिजे. जसं मागच्या वेळा म्हटलं इंटर हा रिजनलच वाचला गेला कारण मी एवढा लोडेड आहे की मी ते इंटर रिजनल आणि इंटर रिजनल असं माझं उत्तर लिहिलं आणि बाहेर आल्यावर मला कळालं की ते इंटर रिजनल नाही तर इंटर जनरेशनल आहे. म्हणजे प्रेशर खाली जे आहे ते रिजनल वाचणारा स्टुडंट आहे ना रिजनल प्रेशरमध्ये वाचलं गेलं. इंटर जनरेशनल इंट्रा जनरेशनल जे आहे आपल्या तिसऱ्या पेपरची समजा आपण चर्चा केली किंवा ही जी आहे पोटेन्शियल GDP APWला त्याच्यावर चर्चा होते. थिअरॉटिकली काय चाललेलं आहे तिसऱ्या पेपरच्या संदर्भामध्ये म्हटलं जरी त्याचं आपल्याला फ्रेम जे आहे ती फ्रेम संपूर्णतः लवकर सापडत नसली तर जेव्हा इकॉनॉमिक बिहेवियरलिझम आणि याच्याबद्दलची चर्चा जसं मागच्या वेळा आपण म्हटलं तर ते सर्वे येईल पाहता. सर्वेची पहिलं तर एक्सपेक्टेड अशी चर्चा झाली सुरू. सर्वेच्यामध्ये काय काय येत ना तुमच्या आपल्या इंडिकेटर काय राहणार ना त्यातले एक्सपर्ट काय काय सांगतात त्याच्यावर आलेले जे आहेत ते मिंटमधले समजा काही आर्टिकल समजा म्हटले किंवा त्याच्यावर आलेली पुस्तकं इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये इकॉनॉमिक आर्ग्युमेंट तुम्हाला बघायचं असेल तर त्याचे हे लोक तरच आहेत पॉप्युलर जे आहेत ना म्हणजे याच्यावर लिहिणारे याच्यावर इकॉनॉमिस्ट म्हणून आर्ग्युमेंट करणारे अशा अनेक लोक जे आहेत अरुण मायरांपासून त्याच्यामध्ये असणारे अनेक बिबेक डेगुराने समजा काही रेल्वेवर त्यांनी लिहिलेलं होतं समजा. एका बाजूला स्टेटच्या रिलेटेड काही लोक आहेत इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो ॲटॉनॉमसली काम करणारे इंटरनॅशनली काम करणारे असे अनेक गट आहेत. मग त्यांच्या आधारे सुद्धा आपल्याला ही सगळी चर्चा पाहता येते. पण डेफिनेटली आता हे 2 प्रश्न 20 झाले म्हणजे तरी मोठी गोष्ट आहे 150 पैकी म्हणजे आपल्या 250च्या ह्याच्यामध्ये जे आहेत डिफाईन पोटेन्शियल GDP अँड एक्सप्लेन डिटर्मिनंट्स काय काय प्रकारचे जे आहेत आणि त्याचे आर्ग्युमेंट काय आहे. GDPचं डिबेट भारतात झालेलं आहे ना आणि तो परत येत राहणार. म्हणजे स्टॅटिस्टिकल डाटाविषयीची क्वेश्चन अधिक वाढत जाणार जसं तुम्ही सेन्ससच्या जवळ जाणार. 2021 सेन्सस द्यायचं आहे ना आपल्याला जे डिसेंबरमध्ये 21 चर्चा होईल आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याच्यावर अशी 15 ऑगस्ट नंतर ती चर्चा सुरू होईल म्हणजे. त्यामुळं स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूशन आणि त्याच्याविषयीची आर्ग्युमेंट GDPच्या निमित्तानं सगळे परत आपण बघितलेले NSSO समजा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचं आहे कुठल्याही प्रकारचं आणि त्यांची इस्टिमेट जे आहे त्याच्याविषयीच्या मॉडस ऑपरेंडी काय आहेत आणि याच्या निमित्तानं बेसिक झालेले आर्ग्युमेंट काय GDPच्या निमित्तानं बरीच चर्चा झालेली जी आहे ते पहा. इंटर जनरेशनच्या बद्दल तर ते आहे त्यातला इश्यूज ऑफ इक्विटी आणि इक्वॅलिटीमध्ये काय काय आर्ग्युमेंट म्हटलेलं आहे. साम्य आंतरपिढी साम्य की विषयों की व्याख्या केली आहे. त्यामुळं इक्विटी फ्रॉम पर्स्पेक्टिव्ह ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन्क्लुजन नावाचं स्टडीज आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये तो डॉक्टर प्रशांत आहे याला गोखलेला तो इन्क्लुजन स्टडीजच आहे प्रमुखच आहे. त्यामुळं इन्क्लुजन नावाच्या गोष्टीची डिसिप्लिनरीच आहे ना म्हणजे MA इन्क्लुझिव्ह स्टडीजमध्ये केलेलं इन्क्लुझिव्ह ग्रोथमध्ये इन्क्लुजन एक्सक्लुजनचं सैद्धांतिक चौकटी काय आहेत आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटची जी लॉस्ट असणारे ट्रस्ट आहेत डिफिज आहे ना. लोक फक्त स्मित हास्य करतात तुम्ही HDG म्हटलं की लोक हसायलाच लागतात कारण MTGचा तुमचा अनुभव बरोबर नाही आहे. तुम्ही मोठ्यानं कोफियाननी मोठ्यानं सांगितलं 15 वर्षात म्युझियममध्ये नेतो पॉवर्टी आणि लगेच तो पॉवर्टीवर 2 प्रश्न मग दिस इज 2020 म्हणजे याचा अर्थ का हिस्टॉरिकली आपण जिथं आहोत डिकेड जे मागच्या वेळेला पण म्हटलं होतं डिकेडचा एक सेन्स घ्यायला पाहिजे. इकडं डिकेडमध्ये जायला पाहिजे तिकडं आपण 20ला आलो ना म्हणजे 10-15ला सुरू झालं तरी आपल्याला त्याचा एक फील यायला पाहिजे की 10मध्ये आपण त्यावेळेला काय म्हणलं होतं MDGसाठी आता 20मध्ये काय म्हणतो आणि पुढच्या याच्यामध्ये काय काय म्हणणार आत्ताच्या सगळ्याच्या आणि जसजसं आपण तिकडं जाऊ तसतसं कुठं 21-22 ज्याला आपण म्हणतो ना तसतसं ते रिसेशन आणि त्याच्या 100 वर्षाकडे जात राहणार ना. त्या 23च्या वेळेला काय काय चर्चा होती जगभर 1923 मग आता काय काय विचार इकॉनॉमीच्या लेवलला जरी तुम्ही बघितलं म्हणजे केन्स इयर्स येट टू कम केन्स यायचं आहे अजून जे आणि मी याच्यामध्ये मग फॅसिस्टांनी कुठल्या इकॉनॉमिस्टांना वापरलं होतं बाबा मग ते लिबरलच होते का त्याचे आर्ग्युमेंट जे आहे. त्यामुळे एका बाजूला मॅक्रो ज्याला आपण म्हणतो त्याचा एक सेन्स यायला पाहिजे आणि मग मायक्रो इकॉनॉमी मायक्रोच्या संदर्भात काय बोलणारे लोक जे आहेत जसं म्हटलं नजबद्दलचे बेसिक इश्यूज आपल्याला काय आहेत आपल्या याच्यामध्ये बिहेवियरल आर्ग्युमेंट गांधींचे दिलेले आर्ग्युमेंट जे आहेत थाळी नॉमिनीचं म्हटलं ती जी मेटाफर्स आहेत ती
तर आता नवीन काही मेटाबर्स येतील ना आत्ताच्या सगळ्या लेखनामध्ये. समजा बजेट येईल किंवा स्टेट डॉक्युमेंट्समध्ये जे येत राहतील त्याच्यातनं आलेले आर्टिकल्स जे आहेत 50 मिनिटाचं स्पीच येईल पहा. मग त्याच्यातनं आपल्याला काही गोष्टी क्लिअरली इन्साइट्स मिळत राहतात की याच्यावर बोलत राहायला पाहिजे. ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ द ॲग्रिकल्चर प्रोड्यूस इन इंडिया. अगदी साधं, आजच्या ॲग्रोवनला काय बातमी आहे, कोल्हापुरातनं कंटेनर मिळत नाही साखरेला. म्हणजे हे 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 असं पडून राहिलेलं जे आहे ना. आजच्या ह्याच्यात एक्स ॲग्रिकल्चर मिनिस्टर काय म्हणाले ॲग्रोवनमध्ये, ॲग्रोवन वाचा काय म्हणतो बघायला याच्यामध्ये डायरेक्ट आहे ना. त्यांनी काय म्हटलेलं आहे की उत्पन्न जास्त झाल्यामुळे गहू आणि तांदूळ जे आहे याचं क्रायसिस निर्माण होणार आहे मूल्यांच्या ह्याला. मग लोकल बातमी जी आहे मग हे रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये की हा कंटेनरचा इश्यू आहे जो आहे तो. जसं नाशिकमधला कांदा बांगलादेश बॉर्डरवर पडलेला होता. आज बांगलादेश बॉर्डरचं काय इंटरनल सिक्युरिटीचं म्हटलेलं खाऊ किती आहे 70-80 हजाराला तुम्ही हे करता. कचबिहार आणि बांगलादेशचा फोटोज दिलेला आहे ना इंटरनल. ही उदाहरणं लागतील आपल्याला की 80 ते 90 हजार रुपये आणि ते UPचं ब्रीड असतं किंवा हरियाणातलं ब्रीड असतं आणि ते ब्रीड इकडे क्रॉस करायला तुम्ही 80 ते 90 हजार घेता. काऊ स्मगलिंगवर चर्चा आहे पा सगळी. मग त्याच्यातनं आलेले आर्ग्युमेंट आहे. म्हणजे आपल्याला स्पेसिफिक केस स्टडीज आणि हे तुम्ही म्हटलं की बट दिस इज नियर टू इम्पॉसिबल. ॲब्सोल्युटली इज नियर टू इम्पॉसिबल अँड हेन्स वी नीड ग्रुप. आणि मग त्यामुळं आपण ग्रुप करून काम केलं तर ते तुटेल पा. ग्रुपनं तुम्ही जिथं आहात समजा तुम्ही जिथं आहे आणि तो असा इक्वल असेल तर बरं आहे. इक्वल म्हणजे सगळे फ्रेश सगळे आहे, मेन्स दिले सगळे असेल तर सगळे मेन्स दिलेले तर मग ते काहीतरी कोहेसिव्ह होईल. अदरवाईज काय होईल पहा की ते मिसमॅच येईल. आणि ग्रुपचं पहिलं काम काय असायला पाहिजे की मटेरियल गोळा करणं आणि त्या मटेरियलमधनं मग दुसऱ्या वेळेला चर्चा करणं. मटेरियल जे आहे ते आत्ताच जसं आपण म्हटलं की ट्रान्सपोर्ट आणि मार्केटिंग ॲग्रिकल्चर प्रोड्यूस इन ॲग्रिकल्चर प्रोड्यूस सर्वात. म्हणजे आता तो पेपरच आपल्याला बघता येईल की हिंग त्यात दिलेले आहे का, म्हणजे सिसम आहे, मस्टर्ड आहे, अशा अनेक डिटेल्सच त्यांनी दिले की हे कन्स्ट्रेंटच आहे, हे इथनं येतच नाही. दो इट्स अ फेडरल ह्याच्यावरून आपल्याला त्यात दिलेले समजा विशाखापट्टणम आहे तिथनं आलेल्या ट्रान्सपोर्टचे ॲग्रिकल्चरचे इश्यूज आहेत. ॲग्रिकल्चर व्हॉट वी नीड हे पॉईंट तर कॉमन आहेत ना याच्याबद्दल. मग याच्या आपण जनरल समजा लिहिलं की ई नाममध्ये असं करता येईल, APMC मार्केटला असं करता येईल, ट्रान्सपोर्टच्या या प्रकारचे ट्रेडर्सचे गिल्ड्स आहेत त्याच्यात असं करता येईल, ट्रान्सपोर्टेशनच्या ह्याच्यामध्ये आता अगदी बारकाईने तुम्ही विचार केला तर मग तुम्ही म्हटला की नॅशनल हायवे अथॉरिटीला अशी रिक्वेस्ट करता येईल कारण तिथं अडकतात ना. हायवेला समजा रविवारी सोडलेले नाही आहेत, रात्री सोडत नाही आहेत, म्हणजे त्याचे ऑब्झर्वेशन्स आहेत ना आपले. म्हणजे आग्रा हायवेवर अडकलेले होते पा लोकमध्ये. ट्रान्सपोर्ट आणि मार्केटिंग ॲग्रिकल्चर प्रोड्यूस इन इंडिया हे करत असताना तुमची उदाहरणं काय येणार 10 मार्काला किंवा 10 मार्काला कमी लागतील पण 15 मार्काला तर ते जास्त लागतील. 15 मार्काच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते फूड म्हणजे आता याच्यातले एरियाज आपल्याला दिसतात की सरळ आणि अजून ऑफकोर्स इट्स गोइंग टू एक्सिड कुठलं ॲग्री. आणि त्यामुळे ॲग्रीचे डिटेल्स पाहायला पाहिजे. ॲग्रिकल्चरच्या थॉरॉटिकल याच्यात पण जायला लागेल. ॲग्रिकल्चर ऑप्शनलचं सिलेबस एकदा बघूनच घ्यायला पाहिजे. ॲग्रिकल्चर यावरचं पेपर वाचायला पाहिजे. मग ॲग्रीला हे विचारलेलं कारण हा पेपरचं इंडिकेशन आहे. ॲग्रिकल्चर इथं जर म्हणलेलं फूड प्रोसेसिंग म्हणजे त्याचं आर्ग्युमेंट जे म्हणले कुठल्या आहेत. नॅनो टेक्नॉलॉजी जसं म्हणलेलं होतं की त्याचं मग कुठलं सेल आहे का काय आहे म्हणजे त्या तपशील राजहंसचं पुस्तक आहे त्याच्या मराठी रिजनलमध्ये लिहिणाऱ्या दृष्टीनं आलेलं जे आहे ते. आणि मग मेडिकलमध्ये जर गेलं अगदी म्हणजे आता हे तुमच्या ह्याच्यावर ग्रेज अनाटॉमी समजा तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यात ते वापरलेले आहेत ना. ग्रेज अनाटॉमी गाजलेली सिरीज आहे वेबमधले जे आहेत. त्यामुळे याचं ॲप्लिकेशन तुम्हाला कुठं तुम्ही म्हटलं की अपोलोच्या चेनमध्ये इथं वापरलेलं आहे. एम्सवाल्यांनी परवा असं म्हटलेलं आहे. बंगलोरच्या ह्याच्यामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये इथं रुबीला काही म्हणलेलं आहे. याची एक्झॅक्ट लोकेशन्स आपल्याला लागतात स्पेसिफिक जी आहेत. ती स्पेसिफिक लोकेशन नाही दिली तर नुसतं आपण म्हटलं की हां या एरियात जाता येईल या एरियात जाता येईल ते म्हणणं जा तुम्ही. म्हणजे हा कलेक्टर कसा होईल. तुम्ही काय करा तुम्ही सांगा की इथं ह्या 4 ठिकाणी जायला पाहिजे आणि 4 दिवसात काम व्हायला पाहिजे. ते स्पेसिफिक लोकेशन्स लागतील ना आपल्याला. ती स्पेसिफिटी तिसऱ्या पेपरचा आपण मागच्या वेळेला पण चर्चा केली. परत तोच पॉईंट आहे की तिसरा पेपर हा मागच्या वेळेला 60-65ला अडकण्याचं लॉजिकच जे होतं ते सापडतं ते काही स्पेसिफिक आर्ग्युमेंट त्याची. आणि दुसऱ्या बाजूला कन्सेप्च्युअली त्यात कमी गोष्टी काही लिहिल्या नाहीत. 119 टॉपरचा म्हटलं पहिल्याला 101 109 असे मार्क 100च्या वर गेलेले लोक बघितले. कन्सेप्च्युअली थोडंसं क्लिअर करायला पाहिजे आणि रेटोरिकच्या पलीकडे जायला. रेटोरिक आहे ओरिजिनल समजा मिश्रापुरी एकदा बघितलं, दत्तसुंदरम बघितलं किंवा उमा कपिला बघितलं त्यातले काय काय आर्ग्युमेंट आहेत. उमा कपिलांचे म्हणजे काय एडिटेड अशी काही पुस्तकं आहेत. मग त्या अभ्यासकांनी लिहिलेले आर्ग्युमेंट्स आहेत. फिस्कलवर समजा काही अभ्यासक आहेत त्यांनी काही आर्ग्युमेंट केलेले आहे. ॲग्रिकल्चरचे
म्हणजे हनुमंतरावपासून सगळे लोक आहेत लिहित असतानाचे जे आहेत ते कोणत्या अगदी आपल्या ह्याच्यामध्ये म्हणलं की इथले लोकल अभ्यासक जे आहेत जसं व्यंकटराव घोरपडे हे नाव आहे समजा, व्यंकटराव घोरपडे नेहमी लिहितात याच्यामध्ये, साबळेंचं नाव आहे, ॲग्रिकल्चर कॉलेजच्या लोकांना काय माहिती आहे, मग ही नावं आपल्या ह्याच्यामध्ये असायला पाहिजेत. ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड तो जो शिफ्ट आहे तो शिफ्ट घडवायला पाहिजे तिसऱ्या पेपरच्या ह्याच्यामध्ये, ते क्लिअर. आणि नुसतं ॲग्रीच नाही आहे तर इट्स मोर मायक्रो. माझ्यामध्ये हा आता याचे मार्क आपण 79 होते बहुतेक सुब्रमण्यमचे, तो असं स्पेसिफिक सांगत राहायचा. मागच्या ह्याच्यात 79 बरे होते पा, स्पेसिफिक ह्याला स्पेसिफिक सांग, स्पेसिफिक जे आहेत त्यामुळे स्पेसिफिसिटी थोडीशी तिसऱ्या पेपरची डिमांड आणि दुसऱ्या बाजूला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी जे आहेत. आता एन्व्हायरमेंट, आता काही असे टेक्निकल प्रश्न आहेत, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आणि नोटिफिकेशन, मग ते 6मध्ये कसं होतं, याची काय 20मध्ये काय चर्चा आहे. मग आता असा कॉमन जर एरिया असेल तर त्यामध्ये जसं आता समजा म्हणलं की 72-27 चर्चा करा, 1927 वाईल्ड लाईफ आणि इकडचं तुलना करा जे आहेत याच्याप्रमाणे, म्हणजे मग तिथं मार्काला कुठं जाऊ शकतं तर त्याचे बारकावे सगळे जे आहेत म्हणजे मायनर डिटेल सगळे जे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे पेपर जेवढा प्रश्न जेवढा कॉमन तेवढे मार्क फेचिंग कमी आहे. प्रश्न जेवढा अवघड तेवढे मार्क मिळण्याची शक्यता असते, कारण कोण काय लिहितं कोणालाच कळत नाही. त्यावेळेला चांगल्या माणसाला स्पेस आहे आणि ज्या वेळेला कॉमनर सगळे येतात त्यामध्ये तर मग चांगल्या अभ्यासकाची तिथं कळचेपी होते ते, कारण तिथं स्पेस काढायला स्पेसच मिळत नाही. तिथं तुम्हाला काही वेगळं लिहायचं, डिफरन्स द्यायचं, त्यासाठी जसं आता ह्याच्यावर आहे त्यामुळे ॲक्टवर आणि त्या फॉर्मेशनचं काही पॉलिसी होते का, त्यावेळेचे काही डिबेट होते का, ते थोडेसे बघून ठेवले जे आहेत. 10 मार्काला समजा नाही लिहिले पण 15 मार्क असेल तर त्याच्याविषयीचं आर्ग्युमेंट आहे. स्टेट ओरिएंटेड जलशक्ती अभियान, जलशक्तीवर तुम्हाला डाऊन टू अर्थ इतकं दिसेल ना. आपलं वॉटर सॅनिटेशन जरी बघितलं कुठलं कुरुक्षेत्रामध्ये पण याची चर्चा आहे ना. यासाठी स्पेसिफिक काय प्रकारचे आपल्याला वॉटर कॉन्झर्वेशनच्या पॉलिसीज आणि वॉटर सिक्युरिटी, वॉटर स्ट्रेस विचारलं होतं म्हणजे वॉटर सिक्युरिटीवर प्रदीप पुरंदरे, पाण्याच्या पथ, दत्ता देसाई, विलास साळुंखेंपासून सगळी वॉटरच्या बद्दलचे अभ्यासक रिजनल याच्यामध्ये जे काय आज बी तालाभायकर आहे, राजस्थान की रजत बुंदे, आपल्या अनुपम मिश्रांनी वॉटरच्या बद्दल कॉन्झर्वेशनबद्दल लिहिलेलं आहे. जोहड वॉटर कन्झर्वेशनच्या बद्दलची आर्ग्युमेंट आहे, लॉन्च बाय द फॉर वॉटर कन्झर्वेशन. मग जलशक्ती अभियानाच्या याच्यामध्ये त्याचं मूळ तुम्हाला कुठं दिसतं? जलशक्ती अभियान तुम्ही म्हटलं की सुधाकर रावकांमध्ये ते आहे का, त्यांनी काही त्यावेळेस मांडले आणि हे मिनिस्टरनी काही वेळेला एक्सप्लोर पण केलेलं होतं की हे मूळ आम्हाला त्याच्यामध्ये मिळालेलं आहे का. मग जलशक्ती अभियानाचं रूट्स कुठं आहेत आणि ते कोणत्या प्रयोगांमध्ये आहेत का. अगदी भवताल तुम्ही वाचलं समजा, भवतालच्या काही विषयांक पाण्यावरचे विषयांक काढलेले होते, सोर्स आजूबाजूला आहे, त्यासाठी एकट्याची ताकद कमी पडू शकते. ग्रुपनं जर त्याच्यावर काम केलं तर आपल्याला ते नक्की मिळू शकतं. ग्रुप त्याच्यावर चांगला पाहिजे आपल्याला काम. 2 गोष्टी मी बोलतोय एका बाजूला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असणारे लोक पाहिजे, ज्याला आपण म्हटलं ना की म्हणजे तो GS3ची आपल्या बेसिकची बॅच त्यासाठी आहे, मार्गेची जी आहे ती त्याचा सोल पर्पजच तो आहे की ती कन्सेप्च्युअल क्लिअरिटी तुमच्यामध्ये यायला पाहिजे आणि ती कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आणण्यासाठी तो कोर्स सुरू केलेला आहे. बेसिक आयडिया जी आहे ती काय की कन्सेप्च्युअल क्लिअर पाहिजे, बेसिक पटपट जे आहे GDP आणि ह्याच्या कल्पना जे आहे, सिक्युरिटीज असतात पण फूड सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी. मग सिक्युरिटीचं काहीतरी एक अंडरस्टँडिंग आहे, पीस अँड सिक्युरिटी. सिक्युरिटी ॲज अ नोशन हे 1814 पासून आहे का 1819 पासून आलेलं आहे. कधी सिक्युरिटी नावाची गोष्ट जी आहे ती कुठल्या ह्याच्यातनं आलेलं आहे, आपलं आर्टिकल 1 समजा आपण म्हटलं चार्टर UNचं. मग सिक्युरिटीचा काय काय प्रकारचा आर्ग्युमेंट आलेलं आहे याच्या तपशील जे आहेत ते. डिफरंट टाईप्स ऑफ क्राईम्स त्याच्याविषयीचे आर्ग्युमेंट आहे, मेजर टू बी टेकन आणि फाईट. निशांत शहा लिहितात आपल्या ह्याच्यामध्ये एक्सप्रेसला सायबर आणि सायबरच्या ह्याच्यावरचं अंडरस्टँडिंग काय काय प्रकारचे. सायबर सेल आहे इथं माधवराव सावंत रिसर्च सेंटर आहे ना पुणे, माधवराव सावंतांनी सुरू केली पुण्याच्यामध्ये, रुरलच्या ग्रामीणच्या पलीकडं पोलिसांची त्याच्याविषयीची हीच आहे, वेगळे स्वतंत्र कक्षच आहे, त्यामध्ये सायबरच्या बद्दलचे काम करणारे अनेक लोक आहेत. म्हणजे स्पेसिफिक नावं जसं आता बालकांच्या सन्मानामध्ये काही पुण्यामध्ये झालेलं होतं तसं सायबर क्राईमवर काय. सायबर डॉमचं गेल्या वेळी विचारलं समजा आपण म्हटलं केरळाचं, सायबर क्राईम आणि सायबर क्राईमच्या रिलेटेड काही एक्झाम्पल जे आहेत आणि त्याचं थेरॉटिकल त्याचं आर्ग्युमेंट जे आहे ते. इफेक्टिव्ह बॉर्डर एरिया मॅनेजमेंट, आत्ता जसं आपण म्हटलं इफेक्टिव्ह बॉर्डर आणि बाउंड्री. अखूर काही उदाहरण घेतलं, अखूरमध्ये इकडे घेतलं आहे तुम्ही किंवा तिकडच्याच भाग आहे पॉप्युलर समजा आपण काही म्हणलेलं आहे, तर मग अखूर आणि अखूरच्या इथं इकडं बांगलादेश आहे,
इकडे इंडियाची आहे, कलकत्ता आणि ह्याच्या बांगलादेश अख्खी पोरस बाउंड्री जी आहे ते बॉर्डर आणि बाउंड्री. डिस्कस स्टेप्स रिक्वायर्ड टू बी टेकन टू डिनाय लोकल सपोर्ट टू मिलिटंट्स. मग त्यामध्ये असे काम करणारे कुठले कुठले लोक आहेत. म्हणजे आजचं समजा म्हणजे वाचायचं कसं, आजच्या रोशनी ॲक्टमधल्या स्कॅमवर आलेली बातमी आहे. रोशनी ॲक्टमध्ये स्कॅम झाला आणि त्याच्याविषयी मग ते लोकल मॅनेजमेंट लेवलला कसे आहेत, पंचायत सदस्य त्यांनीच घेतलेले आहेत का, मग त्यात जिल्हा प्रशासनातले लोक आहेत का, पोलीस आहेत का. त्यामुळं लोकल सपोर्ट टू मिलिटंट नष्ट करण्याचे मार्ग काय काय असू शकतात. सिव्हिल सोसायटी नाही आहे, NGOज आहेत का, पंचायतीमधून आलेले लोक आहेत का, एज्युकेशनमधले काही लोक आहेत का. रोशनी ॲक्ट आजचं जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामधून आपल्याला दिशा मिळू शकते की ह्या या प्रकारचं आर्ग्युमेंट जे आहे ते याच्यामध्ये बिल्ड करायला. फेवरेबल परसेप्शन जे लोकलच्या ह्याच्यामध्ये कोणकोणत्या ह्याच्यामधून आलेलं आहे. मॅनेज फेवरेबल परसेप्शन अमंग लोकल्स. परसेप्शन निर्माण करण्यासाठी बदलणारे जे आहे म्हणजे तशा प्रकारच्या म्हणजे समजा फिल्म डिव्हिजन की फिल्म डिव्हिजन आहेत. स्टेटनं प्रयत्न करायला पाहिजेत ना परसेप्शन बदलायला. कंटिन्युअसली स्टेट आधीच्या आपल्या सगळ्यात दिसतं ना, ते रोहिटेंच्या लेखनामध्ये सगळं आलेलं आहे ना की फिल्म डिव्हिजन कसं वापरायचं आहे, त्याची कुठल्या कुठल्या प्रकारे परसेप्शन बदललं जाऊ शकतं. वेज टू मॅनेज आणि चेंज. तुम्ही दोन्ही शब्द लिहिले, मॅनेज ह्या शब्दाचं लिमिट काय आणि चेंज या शब्दाच्याबद्दल काय. परसेप्शन मॅनेज करणं आणि त्याच्या आत्ताच्या फ्रॅगमेंटेड सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्ट जे आहे. पण स्टेट ओरिएंटेड बॅन करण्याचं एक लिमिट आहे समजा. त्याच्याशिवाय इनोव्हेटिव्हली त्याकडे काय काय प्रकारे आपण बघू शकतो जे आहे. इन्व्हेस्टमेंट इन इकॉनॉमी, कॅपिटल फॉर्मेशन, फॅक्टर्स कन्सिडर व्हाईल डिझायनिंग कन्सेशन ॲग्रीमेंट बिटवीन पब्लिक एंटिटी प्रायव्हेट एंटिटी. परत कन्सेप्च्युअल याची लिमिट काय आहे म्हणलेलं कॅपिटल फॉर्मेशनच्या बद्दल बोलायचं आहे. ओमा कपिलामधलं आपल्याला काही सापडतं आहे का, ओमा कपिलांचं आर्ग्युमेंट आहे किंवा बेसिक अगदी आपलं NCERT आहे. NCERTच्या ह्याच्यामध्ये काही त्याच्यावर चर्चा आलेली आहे का आणि नीती आयोगाचे रिपोर्ट आहे त्याच्यात त्यांनी काही डिरेक्शन दिलेले आहेत का, त्या डिरेक्शनच्या आधारे काही चर्चा करता येऊ शकते का. GST संदर्भात तसं म्हणलं म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस जे म्हणलेलं आहे का त्याच्या रिलेटेड काय काय इश्यूज आलेले आहेत त्या बेसिक संपूर्णता जे आहे. एक्सप्लेन द रॅशनल बिहाइंड गुड्स अँड सर्व्हिसेस आणि ॲक्ट 17 जो म्हणलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनल याच्यापासून आत्ताच्या त्याच्यावर समजा म्हणलं की दिल्लीच्या त्यातले कुठला ॲडिशनल कमिशनर आहेत दिल्लीच्या एका झोनचे, त्यांनी त्याच्यावर काय आता कॉमेंट केलेले आहे की हे आमच्या वतीनं 4 सजेशन्स आम्ही दिले, मार्चात तुम्ही राबवले, परवाची बातमी जी आहे. तर आम्हाला त्याच्यावर काम करता येऊ शकतं. स्पेसिफिक नावासकट यांचं नाव जरी आपण म्हटलं की बाबा हे ॲडिशनल कमी हे कुठं पेपरमध्येच एक्सप्लोर झालेले आहेत. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस हायपोथेटिकली बोललं तर त्याच्याऐवजी समजा म्हटलं की हा व्यापाऱ्यांचा संघ आहे आणि हा भोसरीतला संघ आहे, त्या यांनी अशी डिमांड केलेली तर ते स्पेसिफिक होईल. एर्नाकुलममधनं आलेली डिमांड आहे स्पेसिफिक. म्हणजे अदरवाईज आपण ते कॅज्युअली असं बाजूला टाकतो ना, सकाळला छोटंसं काहीतरी आलेलं आहे आणि मग ते एक्सप्लोर केलेलं आहे. लोकलला वोकल करणं जर हे स्टेटचा जर अजेंडा असेल, लोकलला वोकल करा, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ती चर्चा आहे. त्यामुळं कॉम्पेन्सेशन फंड आणि क्रिएटेड न्यू फेडरल टेन्शन. मग ते फेडरल टेन्शन रिझवण्याचे मार्ग तिथल्या लेवललाच असतील का, हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली दोन्ही प्रकारे आपल्याला बघता येईल का. फेडरल टेन्शन गोविंदराव आणि म्हणजे त्याचे अभ्यासक आहेत पहा. आत्ता वेळेच्या दृष्टीने त्याच्यावर फारसं हे केलेलं नाही आहे, तरी थेरॉटिकली बेसिक जसं मागच्या वेळा म्हटलं गुड्स आणि सर्व्हिसेसमध्ये काही कॉन्ट्राडिक्शन्स आहेत का, एकत्र कसं काय आपण ते केलेलं आहे गुड्स आणि सर्व्हिसेस. आणि त्याचं रॅशनल जे आहे हे समजा आपलं केरळात त्याला खूपच रेजिस्ट्रेशन आहे. साऊथवर त्याच्यावर झालेल्या 2-3 कॉन्फरन्स आहेत, 2 कॉन्फरन्स तर झाल्या साऊथच्या याच्यावरच्या. तुमचे सगळ्या याच्यामधले क्रायटेरियाज कसे आहेत, त्या क्रायटेरियाबद्दल काय, आणि त्यामुळं मग नॉर्थ साऊथ डिवाईड त्यातनं वाढतो आहे का, त्यातलं फॉर्मेशन जे आहे आणि ते पॉप्युलेशनच्या अनुषंगानं समजा म्हणलं. त्यामुळे हा इश्यू GSTकडून अन्य कुठे जाऊ शकतो का. पॉलिटिकल त्याचं स्ट्रक्चर सोडलं तरी GSTच्या रिलेटेड काय काय गोष्टी आहेत अजून पॉलिटिकली, त्याचं पण आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये पाहा. म्हणजे हा पॉलिटिकल इश्यू होतोय का, पॉलिटिसाईज होत असेल तर ते इकॉनॉमीला हॅम्पर करेल का, आणि इकॉनॉमिक स्ट्रक्चरच्या ह्याच्यामध्ये बसवायचं तर ते कसं बसवायला लागेल. राईस बेड सिस्टीमवर पण आपण म्हणलेलं आहे पहा की त्याचे मग आता इथं मॅप टाकायचं तर मॅप कसा असू शकेल पहा. म्हणजे छोटे मॅप जरी काढले ना, अगदी मोठा नाही आहे, त्याला नुसती अशी लाईन स्केच काढली आणि तुम्ही म्हटलं की इथं राईस बेडचं पॉकेट वाढलेलं आहे. याच्यामध्ये म्हणजे गेल्या 4-5 वर्षात जर बघितलं तर पंजाबमधनं मोठे मायग्रेंट झालेले आहेत आणि गुजरातमध्ये बरेच शीख आलेले आहेत.
गेल्या 5-6 वर्षातला फेनोमेना बघितला तुम्ही. आणि तिथं ॲग्रिकल्चर पॅटर्नच्या ह्याच्यामध्ये नव्यानं कुठले पॅटर्न्स यायला लागलेले आहेत, ॲग्रिकल्चर पॅटर्न्स जे आहेत ते. मग ॲग्रिकल्चरचा हा झोन आपल्याला लिहिता येऊ शकतो का? किंवा समजा आपण कुठला म्हटलं की ओदिशाचा काही भाग आहे, त्या भागाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला राईसचं ट्रॅडिशनल आहे कल्टिवेशन. मग त्या कल्टिवेशनच्या ह्याच्यामध्ये व्हीट आणल्यावर काय झालं? MS गिलनी त्यावेळेला म्हटलं होतं की पंजाब हा असा मॅन्युप्युलेट केलेलं सेंटरनं जे आहे त्याच्यातनं परिणाम आहे. त्यामुळं राईस व्हीट सिस्टीमचं टेन्शन जे म्हणलेलं आहे, इन स्पाईट ऑफ द सक्सेस हाऊ सिस्टीम बिकम अ बेन इन इंडिया. तो म्हटला की चंदीगडचं क्लासिक उदाहरण आहे की 2 राज्य कॅपिटलच नाही आहे. घ्या राईस व्हीट सिस्टीमचा उदाहरण. राईस व्हीट सिस्टीमनं आपल्याला काय दिलेलं आहे? तर 2 राज्य असे दिले की ज्यांना स्वतःची राजधानी नाही. हॅव्हिंग सेड दिस दॅट हे जरी असेल तरी आपली ब्युरोक्रॅटिक पद्धत काय की असं असलं तरी राईस व्हीट सिस्टीमनं आपल्याला हे दिलेलं. म्हणजे सेकंड पॅरामध्ये सेकंड ह्यामध्ये तुम्ही सगळे लिमिट सांगा, पॉझिटिव्हली एंड करा की याची ही आर्ग्युमेंट जे आहेत का की बेन इन इंडिया जे आहेत. आणि पंचलाईनला परत तुम्ही म्हटलं की अभिशाप कैसे बनले, तिथंच न थांबता स्टील जे कळायला पाहिजे. आपण म्हणतो म्हणजे इंटरव्ह्यूला म्हणतो तुम्हाला की तुमचे 4 प्लस सांगा आणि 4 मायनस सांगा पर्सनॅलिटीत. मग मायनस सांगून आपण थांबलो तर ते निरुत्तर झालं ना दोघं की नाही मला मी लेझी आहे, हे आहे सांगताना मग पहिल्यांदा मायनस सांगायचे मग पॉझिटिव्ह सांगायचे. तसा हा प्रश्न आहे ना. हा प्रश्न बऱ्याचदा विचारला मी आता लिहिलेले की बेनवर तू थांबलास का परत खाली पॉझिटिव्ह काही लाईन टाकलीस. मग ते त्यावेळेलाच विचारलं नाही तिथं, कारण त्यांनी तसं म्हणले. तसं म्हणलेलं असलं तरी कॉन्क्रीटली तुम्ही काहीतरी बोला ना की बेन आहे म्हणजे अभिशाप आहे. तर अभिशापवर तुम्ही म्हटला की नाही कर्स आहे, उत्शाप तर देऊन जा बाबा काहीतरी, ह्याच्यावर काहीतरी रेमेडी आहे. ती रेमेडी सांगणं ब्युरोक्रेटला कळायला पाहिजे. त्यामुळं हा उदाहरणार्थ म्हणजे हे आत्ता सुद्धा आपण आता काय आत्ता आपण असं जनरल बोलतो सुचू शकतं. त्या वेळेमध्ये की ते 15 म्हणजे 11 मिनटं मग ते ट्रेनिंग लागेल किंवा ते प्रॅक्टिस लागेल. असे प्रश्न घ्यायचे आणि वेगामध्ये ते स्ट्रक्चर बघायचं आणि सोडून द्यायचं. जसं या प्रश्नाला म्हटलेलं बेन आहे आणि मग तिथं एंड न होता दो हॅव्हिंग सेड दिस आपण हे करू शकतो किंवा हे केलेलं किंवा इथून पुढे हे कळायला पाहिजे. सेकंड ग्रीन रिव्होल्युशन जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला त्याची आर्ग्युमेंट आहे नॉर्थ ईस्टमध्ये असं करायला पाहिजे किंवा राईस व्हीटच्या ह्याच्यामध्ये या गोष्टीनं आपल्याला मिळालेलं त्याच्या सगळ्या मर्यादांसकट. सजेस्ट मेजर्स टू इम्प्रूव्ह वॉटर स्टोरेज अँड इरिगेशन सिस्टम टू मेक परत तेच लागेल स्पेसिफिक लागेल. वॉटर हा म्हणजे ह्या सगळं दिसतं ते मागच्या पण पेपरवर बघितले. वॉटर अपकमिंग एरिया आहे, वॉटरवर कायम जल आहे तो कल आहे याचे पण आपण लिहून बघितलेले होते पहा. वॉटर हा अपकमिंग त्यामुळे वॉटरवर 1-2 पुस्तकं बारकाईनं बघायलाच पाहिजे. वॉटरवरची सगळी जी आहेत वॉटरवर खोलात जायला पाहिजे थोडंसं जे आहे. आणि अपकमिंग याच्यामध्ये तो येणारा क्रायसिस आहेच आहे. बंगलोरचं काय झालं होतं म्हणजे इकडं केपटाऊनमध्ये काय झालं होतं, वॉटरच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहता येऊ शकतात ज्या मेक इट्स ज्युडिशियस यूज अंडर डिप्लेटिंग सिनेरियो. मग लिहिलेलं आहे. आता समजा काही जणांनी उत्तर लिहिलेले आहेत की मग ड्रिप इरिगेशन आहे का, जैन इरिगेशन आहे का. मग हे ओल्ड मेथड्स आहेत का आत्ताच्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही मग समजा याच्यामध्ये म्हणलेलं आहे सजेस्ट मेजर्स टू इम्प्रूव्ह वॉटर स्टोरेज आणि इरिगेशन. मग ते सेंटर काय करतं, स्टेट काय करतं, फेडरलचं अंडरस्टँडिंग आहे, प्रायव्हेट एजन्सीज काय करतात त्यातल्या प्रायव्हेट प्लेयर जे आहेत ते इंडिव्हिज्युअल काय तुम्ही असे 5 लेअर समजा काढलेले की वॉट फॅमिली कॅन डू म्हणजे माधव गाडगेंनी लिहिलेलं आहे समजा. म्हणजे व्यक्तींनी काय करावं, समाजानं काय करावं, कुटुंबानं काय करावं, राष्ट्रानं काय करावं, राज्यानं काय करावं, केंद्रानं काय करावं आणि सिव्हिल नागरी समाजानं काय करावं. 15 मार्कावर 15 पॅरामीटर्स तुम्ही दिले इनोव्हेटिव्हली. हे आपल्याला नुसतं वॉटर सांगणारे कळणार नाही, पण वॉटरच्या बरोबर एन्व्हायरमेंट करणारे लोक तुमच्याबरोबर असतील तर याच्याबद्दलचे सरळ डायरेक्टली मेजर्सच तुम्हाला ते विचारतायत ना. सजेस्ट मेजर्स, दीज आर मेजर्स. आणि या मेजर्सचं ही पद्धती जी आहेत. त्यामुळं आपलं बरोबर चाललंय याचा एकमेव जो निकष आहे ते म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा वाचलं, कोण वाचत नाही आहे आणि लिहिलेलं स्पेसिफिक आहे. हे आपलं बरोबर लिहिलेलं स्पेसिफिक आहे आणि ते 100% वर्क होणार. कारण समजा मी एखादी केस स्टडी सोडली तर ती नाही आहे, पण त्याच्यालाच जर मार्क नंतर आले तर मग सगळे फॉलो करतील त्याच्या दृष्टीनं जे आहे. त्यामुळं मग आणि ते असं झालेलं आहे ते एखाद्या वेळेला लीक झालेलं असेल किंवा सगळ्यांच्याकडे असेल तरी ते कमी होतं. म्हणजे तुमचं लेबर इंटॅक्ट ठेवायला पाहिजे. तुम्ही समजा मी मेन्सला आहे तर किती झालं तरी बाबा ते लेबर माझं जे आहे ते माझ्यापर्यंत राहील. हे प्रोफेशनल इथिक्स पाळायला पाहिजे. याच्यामध्ये काही वाईट वाटून घ्यायचं नाही आहे. त्यामुळं हे प्रोफेशनल इथिक्सचा भाग आहे. म्हणजे त्या व्यवसायाचे तुम्ही स्टुडंट आहे त्याच्या इथिकल फ्रेमवर्कमध्ये ठेवायला पाहिजे. तुम्ही झाल्यावर काही केलं त्याचं तरी चालेल पण तोपर्यंत ते लेबर स्वतःचं जे आहे ते त्याचं आपण डिग्निटी म्हणतो त्या लेबरची ते मेंटेन करायला पाहिजे. कोविडवरचे क्वेश्चन्स आहेत पहा
थोडक्यात जर आपण म्हटलं की अनप्रेसिडेंटेड डेव्हास्टेशन वर्ल्ड वाईड कोविडच्या याच्यामधनं जे हवर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट म्हणजे उदाहरणं वेगळ्या प्रकारचे जे आहेत ते टू विन ओव्हर द क्रायसिस. तो म्हणला की विन हा जरा मोठा शब्द झाला, आपण त्याला खालच्या स्केलनं बोललं तरी ते होईल. म्हणजे त्यातल्या असे हे टेक्निक आहे, ह्याचा एका टप्प्यानंतर सिव्हिल सर्व्हिसशी काही संबंध नाही. म्हणजे तुमचा अभ्यास काय संबंध, हे तुमचं ज्याला आपण म्हणतो ना की ते कुठले शब्द लपलेले आहेत आणि ज्याच्यावर कोण बोलणार नाही हे लक्षात यायला पाहिजे. ए एन दी असेल किंवा ह्याच्यात अँड म्हणलेलं आहे, तसं विन ओव्हर द क्रायसिस. मग विन ओव्हर द क्रायसिस खरोखर झालेली स्थिती अशी तुम्हाला दिसते का बाबा कुठं, का वी आर स्टील स्ट्रगलिंग याच्यामध्ये? तुम्ही म्हटलं की नाही विन ओव्हर द दिसतं कुठं, जिथं काही नव्हतं तिथं अशा ट्रायबल काही एरियाज आहेत जिथं परमनंटली आपण काही कनेक्ट झालेलं आहे. आपला कनेक्टचा रेशो इतक्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे हे विनची 3 गोष्टी दिसतात. मग त्यातले कोणाचंही लक्ष नाही जाणार असे शब्द शोधणे आणि त्याच्यावर काही बोलण्याचा प्रयत्न करणे. गिव्ह ॲन अकाउंट ऑफ टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीचा संदर्भ. मग त्यातले थोडे अगदी पॉप्युलर म्हणलं, निलेकरांनी त्याच्यावर काही मध्ये लिहिलेलं होतं. समजा गुरुचरण दासनी काही लिहिलं आधीच्या ह्याच्यातलेलं, अलीकडच्या ह्याच्यातले काही लोक जे आहे लोकल बोलणारे लोक समजा आपण म्हणलेलं आहे की मॅनेजमेंट ऑफ द पॅन्डेमिक. अगदी चिन्मय तुंबेंचं पण काही त्याच्यावर मिळेल ना तुम्हाला, मायग्रेशनचं पुस्तक आलं त्यानिमित्तानं त्यांनी अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे. पण त्याची आर्ग्युमेंट जे आहेत ते काय काय प्रकारचे आलेले आहे. त्यामुळं अभ्यासक थोडेसे लागतील आणि लिहित असताना प्रश्न जेवढा मोठा, आता समजा आपण म्हणले का हा 2 ओळीचाच प्रश्न आहे, वरचा 3 ओळीचा आहे. प्रश्न जेवढा मोठा तेवढ्या अर्थानं तुमचं काम सोपं, कारण त्यातल्या प्रत्येक शब्दाला काही ना काही तुम्हाला वेटेज आहे. सिंगल लाईनचा म्हटलं तर आणखी अवघड आहे, म्हणजे तुमच्यावर जास्त ढकललेलं आहे. मोठा प्रश्न असा वाचायला जाईल तेवढाच वेळ, नंतर मग त्यातले शब्द डिकोड करत जाणे. अनप्रेसिडेंटेड डेव्हास्टेशन म्हणजे काय म्हणलेलं आहे त्यावेळेला, असं म्हणलेलं आहे की पृथ्वी शांत झालेली आहे, कसं झालेलं नाही आहे, सगळी पृथ्वी शांत झालेली. ते अनप्रेसिडेंटेड होतं ना. अनप्रेसिडेंटेड हा शब्द आता हे 2-3 जेव्हा जे विद्यार्थी फोनवर कंटिन्युअसली बोलत असतात हे लिहिलं तर अनप्रेसिडेंटेड हा शब्द राहिला. तर अनप्रेसिडेंटेड सांगायला पाहिजे त्यांनी जे विचारलेलं आहे. तर आपण असं मॅक्रो काहीतरी करतो आणि मग त्या कोपऱ्यात प्रश्न या कोपऱ्यात आपण असं काहीतरी ॲड्रेस होत राहतं, जनरल होत राहतं जे आहे. हॅज कॉज अनप्रेसिडेंटेड डेव्हास्टेशन वर्ल्ड वाईड. मग अनप्रेसिडेंटेडचं ब्राझीलमधलं काही उदाहरण आहे का, स्पेनमधलं नुसतं कॅज्युअलिटीज नव्हे तर कोल माइन्सच्या संदर्भात तुम्ही म्हणला की थांबलेलं आहे आणि इतकं खाली आलेलं आहे. त्याची तुलना केवळ आपल्याला 1905 पूर्व रशियाशीच केलेली लोकांनी, 1905 पूर्वीचा रशिया जो आहे. त्यामुळे अनप्रेसिडेंटेड डेव्हास्टेशन वर्ल्ड वाईड कुठल्या एरियाजमध्ये दिसतं. मॅक्सिमम लोकांनी कॅज्युअलिटी आणि याच्या आपण मॅन्युफॅक्चरिंगचं सेंटर समजा म्हटलेलं आहे, प्रोडक्शनचं लो जाणं, तुमच्या हॅपीनेसच्या कल्पनांच्या ह्याच्यामध्ये म्हटलं परमनंट झालं, परमनंट बदल झालेले जे आहेत. लॉन्ड्रीवाले म्हणतात ते परमनंट आहे, म्हणजे आता हे काही लोक बदलतील असं दिसत नाही आहे. फूड हॅबिट्स, इंडस्ट्री, आता इंडस्ट्रीला होप आहे पण लोकांनी ते परमनंट बदल केले आहेत. अजून म्हणजे काळ ठरवेल, पण अनप्रेसिडेंटेड डेव्हास्टेशनचे हे बाबा 3 एरिया अभ्यासक आपल्याला दाखवतात की त्या 3 एरियाच्या ह्याच्यामध्ये आर्ग्युमेंट आले की गार्मेंट इंडस्ट्री जबरदस्त खाली गेलेली अनप्रेसिडेंटेड आहे. उदाहरणार्थ अनप्रेसिडेंटेड काय की तुमचे काहीच धावत नव्हतं त्यावेळेला आणि त्यामुळे पृथ्वी शांत झालेली होती. अशी स्थिती कुठं आधी फार नव्हतीच अनप्रेसिडेंटलचं. म्हणजे उदाहरण हे ज्याला म्हणतो सिव्हिल सर्व्हिस इज अ वे ऑफ लाईफ. हे न सांगता पटपट त्यातले जे समजा तुमच्याकडे काही फाईल आली, तुमचा कागद आला तर त्यातलं वाचायचं आणि काय शोधायचं. तर हां अनप्रेसिडेंटेड आपण कोविड पॅन्डेमिक वाचलं, त्यानंतर काय टेक्नॉलॉजी काढणं, हे 2 शब्द एवढे आपल्या अंगावर आले की त्यातच 7-8 मिनटं आपली गेली. दुसरे शब्दच राहिले. त्यामुळे बेस्ट वे काय ऑट टू एड, सॉट टू एड मॅनेजमेंट ऑफ द पॅन्डेमिक. तुम्हाला मॅनेजमेंट हा शब्द तुम्ही म्हटलं की मॅनेजमेंट शब्दाला मला पहिल्यापासूनच अडचण आहे. त्याच्यामुळे मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट हे एका अर्थानं ती इफेक्टिव्ह असते का? मॅनेजमेंट ही ज्याला आपल्याला म्हणता काही स्ट्रक्चर्स घेऊन येते का? मॅनेजमेंटला तुम्हाला काही इन्स्टिट्यूशनल सेटअप लागेल ना, मॅनेजरियल जे आपण म्हणतो पर्यवेक्षण. आणि मग याचं हिंदी जे म्हटलेलं प्रबंधन, सहाय्यार्थ, प्राौद्योगिक खोज कैसे की गई कोविडच्या संदर्भामध्ये. आणि मग या प्रबंधनामध्ये परमनन्सकडे जाण्याच्या दृष्टीनं काय काय गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे ती म्हणजे इम्युनिटी वाढवण्यापासून टेक्नॉलॉजिकल चर्चा जी आहेत त्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या गोष्टी नव्यानं आलेल्या. इटलीमधले सुरुवातीचे दिवस आठवले आपण समजा, त्यावेळेला त्यांनी काय केलं होतं, इकडं व्हिएन्नामध्ये काही गोष्टी त्यांनी घडवलेल्या होत्या किंवा टेक्नॉलॉजीचा इफेक्टिव्ह वापर कसा करता येतो. US जर आपल्याला उदाहरणं पाहत, आपल्या इथली पण उदाहरणं स्पेसिफिक तुम्ही असं म्हटला की हे उरुग्वेमध्ये असं झालेलं होतं,
हा उदाहरण जे आहे. टेक्नॉलॉजीची मग टेबलच असं देतो. तुम्हाला म्हटलं की इथे 3 प्रकारे आपल्याला दिसतं. स्पोर्ट्समध्ये हे झालेला बदल, याच्यामध्ये जसं आपल्या जर ते असं इनविजिबल गोल आणला आणि मग IPLच्या संदर्भात आपण चर्चा सुरू केली होती ना, की त्यातनं ते काही होणार नाही आहे टेक्नॉलॉजिकल सुरुवातीच्या कालखंडामध्ये. उदाहरणार्थ एरिया शोधणे जे आहे ना, एरियाज आणि एरियाजमध्ये काम करणं. पारंपरिक ऊर्जा वेळेच्या वेगात हे करतो पहा. आपल्याला थोडं चौथ्या पेपरला पण हे करायचं आहे. इलेक्ट्रिक एनर्जी आणि सनलाईट कॉन्ट्रास्ट त्याच्याबद्दलचं म्हटलेलं. बेनिफिट्स ऑफ डिरायव्हिंग इलेक्ट्रिक एनर्जी कॉन्ट्रास्ट कन्व्हेन्शनल एनर्जी जनरेशन. पारंपरिक ऊर्जा आणि पारंपरिक ऊर्जेच्या संदर्भामध्ये इनिशिएटिव्ह ऑफर्ड बाय आवर गव्हर्नमेंट. गुजरातमधल्या अनेक ठिकाणी आपल्याला दाखवता येतं की इलेक्ट्रिक एनर्जी आणि सनलाईट असे प्रयोग सुरू केलेले आहेत. प्रत्येक स्टेटच्या याच्यामध्ये काही ठिकाणी हे असं आपल्याला तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात सुरू झालेले पाहतात. बेस्ट वे जो आहे तो दोन्हीकडे उपयोगी आहे पहा. म्हणजे तुमचं डाऊन टू अर्थ जे आहे ना, त्यातले एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला काही सेकंड पेपरला पण उपयोग पडतात आणि थर्ड पेपरमध्ये उपयोग पडतात. G&Y जर तुम्ही बघत असाल, जॉग्राफी अँड यू, तर जॉग्राफी अँड यूमधनं पण बऱ्याच गोष्टी आपल्याला नव्यानं मिळू शकतात. इथं अर्थबोध पत्रिका काही वेळा असं देते. अर्थबोध पत्रिका तुम्ही चालत असाल तर अर्थबोध पत्रिकेमध्ये या प्रकारची उदाहरणं आलेली आपल्याला म्हणजे रेग्युलर आपल्या वाचनाच्या बरोबरच जे आहे ते. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम CAP त्याच्यावरची पण चर्चा आहे. फीचर्स ऑफ नॅशनल क्लीन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे डायरेक्टली सरळ दिसते की काही लॉज आहेत, काही गव्हर्नमेंटचे प्रोग्राम आहे, हे तुम्हाला माहिती असणं अत्यावश्यक आहे असं गृहीत धरून तेच डायरेक्टली विचारलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्युअरली तेच माहिती पाहिजे. जसं आता आपण याच्यामध्ये ह्यांना विचारलं प्रश्न आहे पहा की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हे माहिती झालं पाहिजे. नोटिफिकेशन 2020 आणि एक्झिस्टिंग 2006 डायरेक्ट आहे. तसं हा डायरेक्ट क्वेश्चन आहे ना. म्हणजे काही गोष्टी स्ट्रक्चरली माहिती पाहिजे. रूल्स रेग्युलेशनवरचा कंट्रोल जो आहे तो वाढलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण जर म्हणलं दिस इज 2020 आणि इथून पुढच्या काळामध्ये जो तेच वाढत राहणार की तुम्हाला रूल्स रेग्युलेशनवर जास्तीत जास्त कंट्रोल घ्यायला पाहिजे. त्याचे सब क्लॉजेस, त्याचे डिटेल आर्ग्युमेंट, त्याचे काउंटर आर्ग्युमेंट काय आलेले आहेत एखाद्या क्लॉजवर जे आहेत ते सरळ आपल्याला 2 प्रश्नांवर रेफरेड होतो. हा 15ला विचारलेला आहे आणि तो आधीच्या यामध्ये विचारलेला आहे. LWE डिझास्टर रिसेंट मेजर्स इनिशिएटेड डिझास्टर मॅनेजमेंट निवार आहे. म्हणजे ते डायरेक्ट तुम्ही लोकेशनलाच घेऊन गेला. निसर्ग आहे म्हणजे लोकेशनच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते ABP माझा पण दाखवत होते ना की काय ते ड्रिल घेत होते. मग डिझास्टर मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे इंडिया डिपार्टिंग फ्रॉम अर्लियर रिॲक्टिव्ह ॲप्रोचमध्ये झालेलं साईट जरी बघितलं त्यांनी ते फरक दिसतो ना आपल्याला. पूर्वीच्या ह्याच्यापेक्षा बदल जो झालेला आहे तो कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याचं मग इंटरनॅशनल कन्व्हेन्शन काय आहे. डिस्कस द रिसेंट मेजर इनिशिएटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड अर्लियर याच्यामधनं जे आहे. मग आता 2015च्या बजेटमध्ये त्याची काही तरतूद होती. मग ती आत्ता 19च्या याच्यापर्यंत बदललेली आहे का. त्यामुळे एका बाजूला फायनान्स मिनिस्टरने त्यावर कंटिन्युअसली चर्चा केलेली आहे की आम्ही डिझास्टरचे हे बघत राहतो आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या अथॉरिटीज जे आहेत त्याच्यावर काही चर्चा करतात. आपला ARCचा एक रिपोर्ट आहे बा डिझास्टर मॅनेजमेंटच्या याच्यावरचा. ARCच्या रिपोर्टमधनं पण आपल्याला याच्यावर काही गोष्टी पाहता येऊ शकतात जे आहेत. LWAच्या बद्दल स्पेसिफिक कायम राहणार बा. LWA जे आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम हा कायम अजेंड्यावर असणारे एरिया जे आहेत. ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया, व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. तर पहिल्यांदा ईस्टर्न पार्टचा मॅप काढला बाबा, याला आम्ही ईस्टर्न पार्ट म्हणतो. गोदावरीचा रिजन आहे खाली वर याच्यापर्यंत गेलो बालासोर आणि म्हणजे ओरिसाचा रिजन हा पूर्व भाग सगळा आहे का. खाली हा छत्तीसगड आणि याचा बेल्ट आहे, बस्तर ज्याला म्हणलं ना. नंदिनी सुंदर आणि सगळ्यांनी त्याच्यावर लिहिलेलं जे आहे ते डिपार्टिंग आणि त्याचा अंडरस्टँडिंग ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया आणि LWE. मग एक कोण कोण आहे बाबा त्यावर लिहिणार आहे. राहुल पंडित यांनी समजा काही लिहिलेलं आहे, त्याच्यावर बऱ्याच जणांनी लिहिलेलं आहे. सुमंता बॅनर्जींचा नक्षलवादावरचा अभ्यास आहे. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम याची ऑफिशियली काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने व्याख्या दिलेली आहे का. मिनिस्ट्री समजा होम मिनिस्ट्री काय म्हणते का. त्यामुळे त्याचं स्टेटचं अंडरस्टँडिंग पाहायला पाहिजे. लेफ्ट विंगचा एक्स्ट्रीमिझम LWE काय आपल्या गृहमंत्रालयाने त्याच्यावर काही भाष्य केलेलं आहे आणि सल्वाजुडमची सगळी चर्चा होती त्याच्या वेळेला तो वाद झालेला होता आणि त्यामुळे LWA एकदा डिफाईन केलेल्या गोष्टी तपासल्या की बाबा हे LWA आहे आणि मग हा रिजन जे आहे. स्ट्रॅटेजी शूड गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन आणि सिक्युरिटी फोर्सेस. अरुंधती रॉयने एका
IPS ऑफिस हे चाइल्डिश आहे, पण त्यांनी सुचवलेलं सोल्युशन होतं. ते काय म्हणले होते की तिथं टेक्नॉलॉजी यायला पाहिजे, एंटरटेनमेंट वाढायला पाहिजे, TV सेट वाटायला पाहिजे, की याच्यातनं कदाचित कमी होईल. हे न नजर द्या कुठला याच्या DGP लेवलचा पोलीस अधिकारी आहे त्याचे म्हणले अरविंद रावची गाजलेली मुलाखत जी होती ते. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन आणि सिक्युरिटी फोर्सेस. सिक्युरिटी फोर्सेसचं काय काय प्रकारचं अंडरस्टँडिंग आहे. मग आता आपल्याला किती आहे 250 शब्द, किंवा मग तुम्ही सरळ टेबल केलं ना, म्हणजे सेंटर आलं तिथं सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये लोकल आर्ग्युमेंट आलेले आहेत, सिक्युरिटी फोर्सेस, आणि त्या टेबलमध्ये मग पॉईंट दिले, इकडे काही कॅरेक्टर दिले की हे मी त्यातले पॉईंट बघणार, आणि मग ते टेबल पूर्ण केलं. म्हणजे प्रश्नातनंच टेबल निर्माण झालं ना, प्रश्नातनंच आपल्यासमोर टेबल आलं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन सिक्युरिटी फोर्सेस. मग सिक्युरिटी फोर्सेसचं नेचर जे आहे ते चेंजिंग आहे का, BSF समजा आपण म्हणलेलं आहे, कोणते त्याच्या वेळेला आयत्या वेळेला बोललेलं आहे. त्यामुळे त्याचं 2 प्रकारचं आहे, ज्याला काय म्हणलेलं आहे हिंदूमध्ये जी बरीच चर्चा असते. सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन इज बँग ऑन व्हेन इट्स ऑकेजनल, आणि सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन व्हेरी डल व्हेन इट्स अ रुटीन. डेली असेल तर इंडियन सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन काम करत नाही, पण नेहमीत काहीतरी टार्गेट जर ते त्यांच्यासारखं जगाभरात कमी लोक काम करतात. याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झालेली आहे. आणि त्यामुळे मग सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही 2 लेवलला गेले, इट्स अ रुटीन डे टू डे आणि ऑकेजनल किंवा सर्टन ऑकेजनच्या वेळेला निर्माण झालेलं, आणि त्या ऑकेजनच्या वेळी त्याची इफिशियन्सी त्याचा मोटिव्ह एकदम हाय असतो, आणि त्याच्या केसेस जे आहेत त्यामुळे मग आता याच्याशिवाय SK दास आहे समजा. SK दासचं सिव्हिल सर्व्हिस इंडिया नावाचं पुस्तक आहे, SK दासनं लिहिलेलं जे आहे. सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याची काही लिमिट जे आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत, आणि सिक्युरिटी फोर्सेसचे लिमिट्स काय, इन्फ्रास्ट्रक्चरचा इश्यू आणि हे जे आहेत ते. म्यानमार पुढच्या वेळेला एक्सपेक्टेड जो आहे तो मेकॉंग करून ठेवायला पाहिजे. यावेळेस वाटत होतं की गंगा मेकॉंग येणार आहे, गंगा मेकॉंगची सगळी चर्चा आहे. म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान आणि लाईन ऑफ कंट्रोल स्पेसिफिक विचारलेलं आहे. म्यानमार, बांगलादेश आणि पाकिस्तान, इकडं जुन्या भाषेत काही ईस्ट विंग आणि वेस्ट विंग जे आहेत 71 पूर्वी जर आपण म्हणलं. आणि मग म्यानमारची सगळी बाउंड्री जी आहे ते फ्रेंडशिप रोड जो आहे तो राज्यसभेवर, याच्यावर राज्यसभेनं बऱ्याचदा या अशात प्रत्यक्ष ते जीप घेऊन तिथं जातात. राज्यसभेच्या काही जर तुम्ही याच्यावर जे एपिसोड बघितले तर ते लोकेशन्सला आपल्याला काही वेळेला नेतात. त्यामुळे राज्यसभा TV जी आहे ना त्याच्या आधारे पण याची चर्चा करता येऊ शकते. लाईन ऑफ कंट्रोल, इंडिया म्यानमार रिलेशन, त्याच्यात बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या ज्या आहेत त्या. आता उदाहरणार्थ काय म्हणलेलं आहे, ॲनालाइज इंटरनल सिक्युरिटी थ्रेट्स. कोण आहे, मी कुठं वाचलं होतं, फिकी जर्नल काढते पहा इंडस्ट्री आणि याच्याबद्दल. इंडस्ट्री फिकीमध्ये ACC कंपनी आहे, ACC कंपनीने तिथं काम करावं. ACC कंपनीनं त्याची थ्रेट सरळ नोंदवली तिथे की आम्हाला थ्रेटच मिळालेले. ACC सिमेंट आहे, म्हणजे पीपल आर विलिंग तिथं जाण्याच्या दृष्टीनं, पण प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये ते जात नाही. जसं आता ACC सिमेंटचं नाव समजा आहे किंवा फिकीचा रिपोर्ट आहे, फिकीनं मांडलेलं जे आहे. आता फिकी 27 काम करणारे ॲस्ट्रॉम आहे. प्रत्यक्ष तुम्हाला लोकेशनला काम करणाऱ्या लोकांची मतं आणि नावं, त्याचे संदर्भ जे आहेत ते त्याच्यामध्ये लागतील जे आहेत. ऑल्सो डिस्कस रोल प्लेड बाय व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस इन दिस रिगार्ड. सिक्युरिटी फोर्सेसच्या बद्दलचं आर्ग्युमेंट जसं आता आज समजा त्या निमित्तानं ते वाचायला पाहिजे. आज काय म्हणलं 1959 पूर्वी तिथं LIC चर्च आहे की आसाम रायफल तिथं काम करत होतं. आसाम रायफल 1835 पासून, म्हणजे आसाम रायफलची हिस्ट्री आहे. हे कुठं आहे, इंडिया एअरबुक बघितलं सगळं बाबा, इंडिया एअरबुकमधनं मटेरियल. म्हणजे काही सगळं एकदम होणार नाही, पण इंडो तिबेट मग त्याच्यावर एक नोट करून ठेवली. BSF त्याच्यावर एक. पॅरामिलिटरी फोर्स आहेत काश्मीरमध्ये पण म्हणलं, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत ना. मिलिटरी कुठं आहे प्रत्यक्षामध्ये, का मिलिटरी आहे बाबा, म्हणजे जिथं जे काम करणारे ग्राउंडला जे आहेत पोलीस आहेत समजा, आणि पॅरामिलिटरी आहेत का. पॅरामिलिटरी फोर्सेस आणि पॅरामिलिटरी जे म्हणलेलं आहे त्याचं एक हिस्टॉरिक इव्होल्युशन जे आहे, ज्याच्यावर कुठपर्यंत बघायला पाहिजे, ह्या सिक्युरिटी आणि एजन्सीवर SF पर्यंत काम करायला पाहिजे ना. SF त्याच्यावर नक्की येऊ शकतो. ज्या बॉर्डर मॅनेजमेंटवर जर बाहेरचा आपल्याला essay आलेला आहे तर रोल प्लेड बाय रिअल हिरोज आणि रिअल प्लेयर्स आर, हे जे त्यांनी म्हणलेलं आहे सिक्युरिटी फोर्सेस, व्हेरियस सिक्युरिटी एजन्सीज आणि व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस. तर त्याचं पोटेन्शियल त्याच्यामध्ये ज्या प्रकारची नीड आहे ना त्यावर त्याचा प्रकारचं रायटिंग जे आहे. आता परत म्हटलं की बॅक टू स्क्वेअर वन, ही चर्चेचा ह्याला काय म्हणलेलं आहे की हे सगळं नंतर बोललेलं आहे. हे जर आधी आपण चर्चा केली असती तर त्याला अर्थ आहे, पण तरीसुद्धा का आपण चर्चा करतो. दिस इज 2021. वी नीड सर्टन इन्क्लिनेशन, वी नीड सर्टन सजेशन, वी नीड सर्टन वे टू अनालाइज आवर ओन मटेरियल. कारण आता मटेरियल असा फ्लट येत राहील आणि त्याच्यामध्ये नेमकं स्लिक काम करण्याच्या दृष्टीनं आपल्याला काही डिरेक्शन मिळावे, त्याच्या दृष्टीनं ही
बेसिक फ्रेम बघितलेली आहे त्या सगळ्या त्याच्यामध्ये. ओव्हरऑल टू कन्क्लूड चौथ्या पेपरकडे थोडक्यात येण्याच्या आधी जे आहे ते काय की जे स्पेसिफिक आपल्याला ज्यामध्ये दिसतं कुठलाही समजा GS1 मला असं आडवं वाचत गेलं, GS1चा पहिला प्रश्न, GS2चा पहिला प्रश्न, GS3चा असे सगळे, GS2चा दुसरा, असे वाचले आपण प्रश्न. मग त्यात काय हे दिसतं का आपल्याला लिहिण्याच्या पॅटर्न्समध्ये काय बदल करायला पाहिजे का, पहिला आणि दुसरा हा पॅटर्न राहील असं नाही. परत 12:30चे प्रश्न येऊन गेलेले आहेत, 8-4:30चे प्रश्न. त्यामुळे हा पॅटर्न, नो पॅटर्न इज सिव्हिल सर्व्हिस, नो पॅटर्न इज पॅटर्न. कुठलाही पॅटर्न त्याला तुम्ही पकडू नका, तो पकडला तर काय अडचण निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळे तुमच्या बाजूनं कुठल्याही पॅटर्नच्या फॉर्मॅटमध्ये राहू नका. म्हणजे उलट्या पद्धतीने आपण म्हटलं की याचे त्यांनी 25चे 10 दिले, 25चे 10 आणि 25मध्ये 5-5 केले, 5चे 5-5 केले. परत पेज वाढेल, एक क्वेश्चन 1 ABCD 5चे 5, 25 झालं. परत फॉर्मॅट कुठले वेगवेगळ्या प्रकारे फॉर्मॅटिंग करता येऊ शकतं तसं जे आहे. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात असं दिसतं आपल्याला, पण वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले. 12:30चे प्रश्न त्यांनी टाकून बघितलेले, 8, 4, 7 म्हणजे 5.5 प्रश्नाच्या ह्याला आत्ता नाही तर काय होतं, मग तोच आपण डोक्यात ठेवतो आणि UPSC 2-3 वर्षात ते एकदा तरी असं उडवतेच पा की हे नकोच, आता नव्यानं काहीतरी बघूया, जसं मध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याच्या दृष्टीनं पॅटर्न डोक्यात ठेवू नका आणि फ्लेक्झिबली लिहून पहा. याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेला 10-15 ह्या फॉर्मॅटच्या वेगळं जाऊन काहीतरी लिहून बघायचं मध्ये की समजा 250 शब्द आणि परत मार्क घेते 20 मार्क, मग मार्काला फरक पडतो का? 250 शब्दच आहेत पण 20 असं त्यांनी काही वेळा केलेलं आहे ना. पण 250 शब्दच लिहायला कुठं केस स्टडीच्या याच्यामध्ये 250 शब्द असतात पण 20 मार्काला टाकलेले आहेत त्यावेळेला. त्याच्या दृष्टीनं पॅटर्नच्या बाहेर जायला पाहिजे आणि मुख्यतः त्याचं स्वतःचं एक असं स्पेसिफिक स्ट्रक्चर आणि उत्तरं तयार करा. उत्तरं तयार करायला लागतील. उत्तरं तयार करणं जे आहे आयडियल उत्तरं जे प्रेडिक्टेड आहे. समजा आता समजा म्हणलेलं आहे काय PM उदाहरणार्थ काय PM म्हणलं की आम्ही आता तो टास्क फोर्स काय मॅरेजवर, तो सरळ आहे ना की त्याच्यावर काही ना काहीतरी प्रश्न असणार. स्पेशल मॅरेज ॲक्ट, मग स्पेशल मॅरेज ॲक्टचे उदाहरणं शोधायला पाहिजे. आता ते शोधणं आत्ता स्पेस आहे तर ती करू शकतो, अफोर्ड करू शकतो. ग्रुप आपण केला की शारदा ॲक्टमध्ये स्त्री शारदा काय म्हणाले होते त्यातनं एखादं कोटेशन काढलं. बहरामजी मलबारी आहेत, बहरामजी मलबारींचं एक कोट आहे, त्यांनी सुरू केलं ना ते एज ऑफ कन्सेंट, त्यातनं आत्ताच काढून ठेवलं. 1929च्या वेळेस झालेलं आहे. आंबेडकरांनी यांचे डिबेट झाले होते, राजकुमारी अमृत कौर. त्याला एंडलेसली बघताय. उदाहरण म्हणून म्हणलं ही जी स्पेस आत्ता आहे ती प्री नंतर राहत नाही आणि पुढच्या वेळेला तुमचे काही दिवस आणखी आत्तापेक्षा कमी गेले आहेत. म्हणजे 19 सप्टेंबर जर ती डेट असेल तर ते आत्ता जेवढा वेळ होतो त्यापेक्षा थोडा कमी वेळ आहे त्यावेळेला. आणि त्यामुळं 27 जून तुम्ही म्हटलं तर माझ्यामध्ये काय 3 आणि हे 15 म्हणजे 12-13 तारखेपर्यंत रिझल्ट लागायला पाहिजे. 12-13 जुलैपर्यंत रिझल्ट नक्की लावतो. मग त्याच्यानंतरचा मग 12 म्हणजे रिझल्टपर्यंत एक अप्रोच असू शकतो पहा की आता विषय निघाला आहे म्हणून काय की तोपर्यंत तुम्ही ऑप्शनल संपवलं आणि रिझल्ट नंतर GS सुरू केलं तर मग ते अरेस्ट होईल पहा की तुम्ही किती आत्ता 19 दिवस दिले, हा 19 दिवसात संपवून टाकतो, 15 दिवसात पुढच्या वेळ आणखी कमी होईल पहा कारण तिकडं वेळ कमी आहे. त्याच्या दृष्टीने एक प्लॅन करायला पाहिजे आणि आहे ते स्ट्रक्चर जे आहे ते ब्रेक करण्याच्या दृष्टीने काम करत राहायला पाहिजे. चौथ्या पेपरच्या विषयी थोडक्यात बोलतो मग आपण इथं थांबूया पहा. या सगळ्या सेशनच्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर नाहीत असं आधीच म्हटलेलं. काही क्वेश्चन असेल तर ते इंडिव्हिज्युअली आपण बघूया. त्याचा हेतू जो होता तो काय की एक्सटेन्सिव्ह मागच्या वेळेला झालेलं आहे म्हणून बोलावं. चौथ्या पेपरच्या संदर्भात बऱ्याच जणांनी विचारलं. प्लॅन ओरिजिनल नव्हता पहा, ओरिजिनल याच्यामध्ये 3रा पेपर होता. परत ह्याचा शिफ्ट जर म्हटलं ना क्वेश्चनच्या वाईज न जाता एक 5-7 जे घटक याच्यात सापडतात ते काय प्रकारात आहे की पॅट्रिक शिरीन वाचलं नसेल तर पॅट्रिक शिरीन पाहायला पाहिजे पहा. एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पॅट्रिक शिरीनचं फिलॉसॉफिकल अप्रोच आहे. फिलॉसॉफी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते काय. पॅट्रिक शिरीन रमेश अरोरा तर आपल्याला दिसतं आणि बेसिक तुमचं माहेश्वरीचं अजून बघून झालेलं नसेल. माहेश्वरीचं समजा आहे कुठलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं माहेश्वरीचं पुस्तक आहे पबॅडच्या पद्धतीचं. इंडियन मराठीत साधना कुलकर्णी तर मराठीत केलेलं नाही. इंडियन ॲडमिनिस्ट्रेशनच्या बद्दलचं बरंच आहे. माहेश्वरीची पबॅडची डिक्शनरी आहे ती जर तुम्ही बघितली ती डिक्शनरी अवेलेबल आहे. त्यामुळे थोडंसं मागच्या वेळेचं उदाहरण म्हणलं आहे की मागच्या वेळेला पण म्हणलं होतं हे अर्चना वानखेडे नावाचे आपले स्टुडंट आहे पाया झालेले. अर्चनाचा व्हायला पेपरला चांगले मार्क आहेत. पबॅड होता याचा अर्थ पबॅड तेव्हा तुम्ही घ्या असं नाही. तर ते तुम्ही म्हटलं की माझं ऑप्शनल जॉग्राफी आहे, थोडंसं पबॅडचं अंडरस्टँडिंग वाढवायला पाहिजे. गेल्या वर्षीचा पेपर आणि हा वर्षीचा पेपर त्याच प्रकारचा आलेला आहे. आणि आत्ताच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे म्हणलेलं आहे काय हेट्रेज डिस्ट्रक्टिव्ह ऑफ पर्सन्स विजडम
आणि कॉन्शियस. आता समजा डे टू डे कसं उपयोग पडतं, आता आज समजा म्हणलेलं आजच्याच आलेलं आहे एक्सप्रेसला एक कोटेशन आलेलं आहे की तुम्ही जे आहात त्याचं हेट केलं चालेल, पण तुम्ही जे नाही आहेत त्याच्याबद्दल लव असेल लोकांना तर हे अडचणीचं आहे. असं आजच्या एक्सप्रेसला कोट आहे. मुद्दा जो आहे तो की तुम्ही डे टू डेमध्ये ती जर सवय लावली ना की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसमध्ये असा पण वे आहे, असा पण वे आहे, आणि इथिक्सला थोडंसं कोटेशन्स बाजूला काढत राहणं, त्याच्यावर विचार करत राहणं, त्याच्यावर काही आर्ग्युमेंट आलेले ती पाहतात. जसं आता हे दिलेलं आहे की हेट्रेड इज अ डिस्ट्रक्टिव्ह ऑफ पर्सन्स विजडम, म्हणजे तुमचा विवेक नष्ट होत राहतो का जो आहे, आणि कॉन्शियसनेस दॅट कॅन पॉयझन नेशन स्पिरिट. आणि त्यामुळं मग नेशन आणि नेशनच्या बद्दलचे आर्ग्युमेंट जे आहेत कुठल्या कुठल्या प्रकारच्या, मग याच्यावर विवेकानंदांपासून अनेकांनी त्याच्यावर चर्चा केलेली आहे ना. 12 जानेवारीच्या निमित्तानं मी बघितलं हेट्रेड आणि हेट्रेडवरचं आर्ग्युमेंट जे आहे. व्हॅक्सिन इंजेक्शन ही भाषा वाढली. एज्युकेशन इज नॉट अन इंजेक्शन, तिथं व्हॅक्सिन आलेलं होतं परिभाषित आहे. त्यामुळे एथिक्सला परिभाषेचं खूपच महत्त्व आहे ना, फॉर्म ज्याला आपण म्हणतो ना त्याच्याबद्दलचं. आणि तुम्ही म्हणला की ही जे टेम्परल भाषा आहे, क्रायसिसच्या काळात निर्माण झालेली भाषा आहे आणि इफेक्टिव्ह वर्जिट टूल फॉर ऑल राऊंड डेव्हलपमेंट इंडिव्हिज्युअल अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन. NEPच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्याची चर्चा करा, NEP आणि NEPच्या बद्दलच्या. मग आता इथिक्सची स्पेस देतं, जरी 10 मार्क असेल तरी तुम्ही काय म्हणलं की अल्टिमेट एम जो आहे तो काय प्रकारचा आहे, नियोजन पॉलिसी इन द एज्युकेशन इज नॉट अन इंजेक्शन, इट्स अन इफेक्टिव्ह अँड परवेसिव्ह टूल फॉर ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन. सोशल ट्रान्सफॉर्मेशन म्हणलं की आपल्याला सापडलं की लगेच मी सुरुवात केली की पावसाचा निबंध मंजुळेंचा आहे सोशल ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे ना तिथं. त्यामुळे तुमची थिअरी काही चालते, प्रत्यक्षात पावसात लोक जे आहेत ते काय करतात ना, मग तेच त्यांचं लाईफ आहे, ते सोशल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एम जे म्हणले ना ते याच्यामध्ये असाल का. गाजलेलं शॉर्ट फिल्म आहे पावसाचा निबंध. सोशल ट्रान्सफॉर्मेशनचा एम जो आहे तो आपल्याला तो आहे का, की त्याचा टोन काय लावलेला आहे त्यांनी डिरेक्टरने आणि त्याच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग. हे जसं उदाहरण आहे तसं सोशल ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही म्हटलं की नाही इंडिव्हिज्युअल आहे. इंडिव्हिज्युअल तुम्हाला चित्रानाईक समजा त्यातले अभ्यासक म्हणजे कुठल्याही प्रकारचं ते एंट्री घेता येऊ शकते. त्याचं लिहिणं जे आहे त्याचं ऑर्गॅनिकली यायला पाहिजे, त्याचं आर्ग्युमेंट जे आहे. इमोशनल परत तेच आहे. अजून जर वाचलेले नसतील तर सायकॉलॉजीचे 11वी 12वीची पुस्तकं वाचायला पाहिजे, कारण त्यात डायरेक्ट प्रश्न आहे फिजिओलॉजिकल काय त्यातलं, कॉग्निटिव्ह काय आहे, मेन कॉम्पोनंट्स कसे आलेले आहेत. मग जेम्स कॅनन बार्ड आहे, जेम्स लँग आहे. टीचिंग ऑफ बुद्धा आणि त्याच्याबद्दलची चर्चा पण झालेली जी आहे ते विल एक्झरसाइज जे म्हटलेलं आहे हा प्रश्न लिहूनच घेतलेला होता. त्याच्यावर पण बोलू, कुठले कुठले प्रश्न रिफ्लेक्ट झाले आहेत आधीच्या विद्यार्थ्यांच्या ह्यातनं आलेले, त्याच्यावर पण वेगळं आपल्याला बोलता येईल. रूल्स इथं मी 11 जुलैला विचारले टेस्ट, त्यातला प्रश्न काय होता, रूल्स रेग्युलेशन शब्द होता आणि मग लॉज, कारण हे सिलेबसमध्ये आहे. याच्यात काय फार आपल्याला हे करायला लागतं, सिलेबसमध्ये म्हटलेलं आहे म्हटल्यावर ते येणारच आहे. आज ना उद्या ते येईल. ते मागच्या वेळेला पण एक्सपेक्टेड होतं. आणि आत्ता जर एवढ्या आत्ताच्या सगळ्या कोविडच्या काळात काय म्हटले, हा नियम तो नियम हे नियम, म्हणजे इतके रूल्स रेग्युलेशन जर असेल तर मग त्याच्यातनं एक एथिकल डिलेमा निर्माण होऊ शकतो. रोल ऑफ एथिक्स इन फॉर्मॅलिटिंग देम. हम्मुराबी कोडपासून समजा तुम्ही चालू केलेलं आहे की अशोकाचं इन्स्क्रिप्शन आहे, मग ते इथिकल आहे. इथिक्स ऑफकोर्स इज सर्टन काइंड ऑफ लॉ अँड लॉ इज सर्टन काइंड ऑफ इथिक्स. आणि त्यामुळं इथिक्स आणि लॉच्या बद्दलचं जे म्हटलेलं आहे, इथिक्स आणि लॉची कनेक्शन काय. तुम्हाला रूल्स समजा कुठला आहे रूल आणि ह्याच्या म्हटलं आहे डिस्टिंग्विश बिटवीन लॉ अँड रूल. 119(2) आहे रूल्स कुठला ST महामंडळाच्या स्वच्छता राखा लिहिलेलं असतं बसमध्ये गेल्यावर. मग तुम्ही इथं जाणं एक्सपर्ट आहे की हे बाबा हा त्यांनी दिलेला नियम आहे, स्पेसिफिक नियम दिलेला आहे. आणि मग याचा लार्जर कायदा काय, कुठल्या कायद्याच्या अंतर्गत ते बनलेलं आहे. म्हणजे त्याचं 10 मार्क जर झालं तरी स्पेसिफिक हेच सांगा असं नव्हे. आता हे समजा आत्ता बोलताना माझ्या डोक्यात आलेलं आणि मी सांगितलेलं आहे, तुम्हाला जे सुचेल ते त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे, त्याचे आर्ग्युमेंट जे आहे ते बिल्ड करायला पाहिजे, तर ती वर्क करता येऊ शकतात जे आहेत. परत म्हणजे क्वेश्चनचं नेचर जे आहे, क्वेश्चन थोडे स्पेसिफिक आपल्याला दिसतात. स्पेसिफिक जे आहेत पॉझिटिव्ह टू कन्सिडर इसेन्शियल कॅरेक्टर ऑफ अ सिव्हिल सर्वंट, म्हणजे सिव्हिल सर्वंटच्या कॅरेक्टरमधल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जे आहेत, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं काम करणाऱ्यांच्यामध्ये फेमस उदाहरण जे आहे समजा डोवलन्स आहे. डोवलन्सचे तर किती म्हणजे त्यासाठी तुम्हाला नॉट जस्ट अँड अकाउंटंट समजा म्हटलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचे काही तुम्हाला त्यातले अनिल स्वरूप आहे. इथं सरळ सरळ काही नावं लागतील तुम्हाला किंवा तुमचं माधव गोडबोलेने समजा काही लिहिलेलं आहे.
तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूडच्या बद्दल फार बोलत नाही, मग माधव गोडबोलेंचं नाही, मग कुठलं नाव आहे की ज्यांनी खरोखर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडबद्दल? लक्ष्मण देशमुख आहेत. हे सतत त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं काम करणार. नोकरशाहीचे रंग मुळेंनी लिहिलेलं आहे. मी थिअरी लिहूच आपण, पण तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये लीना मेंदळे लिहितात त्याच्यावरच आहे. टाकीचे गाव नावाचं नीला सत्यनारायण. मग काही ना काहीतरी तुम्हाला लिहिता येईल. व्हॉट कॉन्ट्रीब्युट्स टू अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इन अ पर्सन. परत बॅक टू एनसीईआरटी. मराठीत लिहिणाऱ्या दृष्टीने तत्त्वज्ञानाची पुस्तकं आहेत का? बालभारतीची सगळी पुस्तकं उपयोगी आहेत, 11वी-12वीची जी आहेत ती. काही जणांना अनएक्सपेक्टेड आहे, पण हे ज्या प्रकारचे स्पेसिफिक डिमांड आहेत, जसं इकडं जर गोपाळबाबा वलंगर विचारतात तर सावित्रीबाई फुले तर विचारणार. हे म्हणलं हे कसं काय विचारलेलं? ह्याचं साधं इंडिकेशन काय होतं की तुम्हाला प्रीलाच गोपाळबाबा विचारून झालेलं आहे, तर मग सावित्रीबाई फुले आणि त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे जेंडर इक्वॅलिटीच्या बद्दलचे मेन फॅक्टर्स. मग आता हे हिस्ट्रीचं उत्तर न होता आपल्याला जे म्हणलं व्हॉट आर द मेन फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर जेंडर इन इक्वॅलिटी इन इंडिया, डिस्कस कॉन्ट्रीब्युशन ऑफ इन दिस रिगार्ड, या संदर्भामध्ये जे आहे. त्यामुळे जेंडर इन इक्वॅलिटीचे कॉजेस काय आहेत आणि 19th सेंचुरीमध्ये त्याचा डोमेन काय. 19th सेंचुरी जे आहे सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भातलं साधारणतः काय सोशल रिफॉर्मर असं ते परसेप्शन आहे, हे तितकं बरोबर नाही. जेंडर संदर्भात काम करणारे जे आहेत काव्य फुले आपण जर वाचलं त्यांचं, त्यामुळं किंवा पत्नी ज्याला म्हणलेलं ते जेंडर डिस्क्रिमिनेशन त्या पण डिमिस्टिफाईंग सावित्रीबाई फुलेंच्या बद्दलचं जे सगळं चर्चा आहे त्यातनंच आपल्याला ते पाहायला पाहिजे. असं फुलेंनी कुठेही म्हणलेलं नाही का एक घर शिकलं की म्हणजे एक स्त्री शिकली एक घर होतं, हे असं कोणीही म्हणलेलं नाही. हे तुम्हीच म्हणत राहता, असं कुठलाही आधार नाही. हे काय जेंडर इक्वॅलिटी निर्माण करणारं विधान आहे ना. एक तुम्ही शिका नाही तर का आम्ही शिकले दॅट्स ऑल, तुमची फॅमिली शिकवा. आणि युटिलिटियन लॉजिकला कुठं नकार देतं जेंडर इन इक्वॅलिटी? युटिलिटियन लॉजिक आहे ना, मॅक्सिमम हॅपीनेस ऑफ मॅक्सिमम बरं, इट हॅज नथिंग, इज सोल कांट आहे. मग कांट आणि युटिलिटियन तुम्ही त्यातला डिलेमा उभा केला आणि जेंडर इन इक्वॅलिटीला कांटेन आर्ग्युमेंट आहे, मीन्स आणि एंड्स, कॅटेगरिकल इम्पेरेटिव्ह, आणि मग कॅटेगरिकल इम्पेरेटिव्हमधनं त्या सगळ्याची चर्चा जी आहे. क्वेश्चनची तपशिलात चर्चा करणं हा काय त्याचा आपला हेतू नाही, पण दिशा काय असेल जे आहे. इंटरनल एक्सपान्शन आणि कल्चरल व्हॅल्यूज आर ऑफन कॉन्फ्लिक्ट विथ द ट्रॅडिशनल व्हॅल्यूज, म्हणजे नॉट ऑलवेज, ऑफन शब्द जे आहे. आणि मग कॉन्फ्लिक्टचं नेचर काय होतं, फॅमिलीमध्ये ते काय यायला लागतं का, म्हणजे त्याचं साईड्स कुठल्या आहेत, त्या साईड्सच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहता येतं का. आता यावेळेचा फॉर्मॅटविषयी जर आपण म्हणलं ना, 5 AB, 4 AB, 3 AB, 2 AB, 1 AB जे आहे, ABचा फॉर्मॅट त्यांनी काही वेळेला त्यांनी असे 12 प्रश्न दिलेले आहेत, यावेळेला त्यांनी फॉर्मॅट जे आहेत. मग याचं तर्क काय हा शोधायला की त्यांनी 6 या प्रश्नाच्या अंतर्गत हे 2 विधानं घेतली किंवा इथं आता 3 विधानं घेतली आणि 5 आणि AB. 5 आणि ABला त्यांनी सिलेबसला काही विशिष्ट गोष्टी आपल्याकडून तपासायच्या आहेत का, क्या हे 2 जे आहेत. 5A आणि 5B एकत्र विचार करायला पाहिजे एथिक्सच्या याच्यामध्ये. दुसरं जे म्हणलेलं आहे बाकी करंट हे जे आहेत, मग त्या सिलेबसच्या अनुषंगानं तो डिकोड केलेला आहे का, तो एक जस्ट जनरल फॉर्मॅट आहे. फॉर्मॅटवर एथिक्सला विशेषतः त्याचं जास्त काम करत राहायला पाहिजे. स्वयं को खोजने का सर्वोत्तम मार्ग आहे, द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ टू लूज युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स. माय हँड पोझिशन आहे, म्हणजे प्रत्येक बुद्ध आहे किंवा गांधींनी जे म्हणलेलं आहे सर्व्हिस ऑफ द नेशन, सर्व्हिस ऑफ द डाऊन ट्रोडन, गांधींचं डायलिसमेंट जे आहे. मग अन टू द लास्ट आहे समजा जॉन रस्किनमधनं सर्वोदय तुम्ही म्हणलेला, त्यातनं तुम्ही काही मांडण्याचा प्रश्न केला, हे याच्यासाठी जे आहे. तरी बेसिक आर्ग्युमेंट जे म्हणलेलं आहे की द बेस्ट वे कोट अनकोट जे म्हणलेलं आहे. यावेळेला कोण आहे, त्यांचा मित्रच आहे C.F. अँड्रूजने त्याला हे घेतलं होतं, दॅट मे बी वन वे. C.F. अँड्रूजचं. त्यामुळं गांधी म्हणलं की सगळं बरोबर असं करत बसायचं नाही आहे की मग कसं काय बोलणार आपण. त्याचं क्रिटिकल तुम्हाला लोकेशन बघायला पाहिजे. जसं तुम्हाला गांधी 7 सीन ते झालं, मार्चमध्ये चर्चमध्ये चर्चा झाली इंग्लंडमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये गांधी म्हणाले 25 आपल्या डायरेक्ट 7 सीनचा प्रश्न विचारला होता. त्यामुळे मग ते यंग इंडियात ते आलेलं माहिती आहे, तसंही कुठं आलेलं आहे, मग त्याचा काही डिबेट आहे ना, म्हणजे लोकेट करायला पाहिजे थोडंसं आणि ते लोकेशन जे आहे ते उत्तरामध्ये मांडायला पाहिजे. आणि तुम्ही म्हटलं की पण आता हे विथ ड्यू रिस्पेक्ट हे माहिती नाही आहे, तर मग त्यातल्या शब्दांवर काय क्रिटिकल होता येईल का थोडंसं बघायला पाहिजे. द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ अकॉर्डिंग टू गांधी, देन इट्स करेक्ट. अकॉर्डिंग टू गांधी इज अ पर्सन नो ॲब्सोल्यूट, इट्स अ पॅसिफिझम. मग पॅसिफिझमच्या म्हणजे शांततावाद्यांच्या मते हे जे आहे, दुसरं गांधी कोण अनार्किस्ट आहे का, हे गांधी बाजूला शब्द काढणं त्याला रिप्लेस होणारे शब्द काढले. पॅसिफिस्टांनी तसं म्हणलेलं आहे का,
पॅसिफिस्टांची 1870 नंतर वाढलेली जी आहे ते, आणि सर्व्हिस ऑफ द अदर्स, अन्य जे आहे ते सेल्फ आणि अदर जे आहेत. मग त्या आदर्शामध्ये कोण होतं? इंडिव्हिज्युअल येतात का, सोसायटी येते का, नेशन येते का? सर्व्हिस ऑफ द डाऊन ट्रोडन ज्याला म्हणलेलं आहे, त्या आदर्समध्ये कोण आहे? म्हणजे जे नीड असणारे आहेत का, नीडी आहेत का, त्यातले सगळे जे आहेत क्वेश्चन. त्यामुळं एथिक्सला एका अर्थानं ज्याला एथिक्स काय, समजा काय 122 मार्क आहेत, 120च्या वर गेले, आता या वेळेला आणखी जास्त आहेत ना, 163 मिळालेले लोक आहेत. आपल्या स्टुडंटना 139 मिळालेले, 133 मिळालेले जे आहेत. बेसिक जे आहे ते तुम्ही टर्मिनॉलॉजी डिकोड करायला लागला तरी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. टर्म्स ज्या आहेत त्या टर्म्स, जसं आता बेस्ट वे तुम्ही म्हटलं ना, की बेस्ट वे युअर सेल्फ आणि सर्व्हिस टू अदर. अदरमध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी घेणार? अदर, मग गांधी म्हणतील की मला प्रायोरिटी करायला पाहिजे, किंवा मला त्यामध्ये युनिटी लागेल, कशाची? प्रॅक्टिस लागेल. ते प्रॅक्टिस आणि थिअरीचं जे आहे अदर्स भाग असाल, आणि त्याच्यामध्ये मी प्रयोग करायला पाहिजे, तिथं जाऊन प्रयोग करायला पाहिजे. आणि त्याचा मग तुम्ही एंड असं ठरवलं की हां, गांधींचा या सगळ्याचा येतो की आदर आणि युअर सेल्फ ही डायकोटॉमी नष्ट करून एक नवा अद्वैत उभं करणं, तो वन्नेस निर्माण करणं, या सगळ्याचा हेतू आहे का. म्हणजे बऱ्याचदा या प्रकारच्या कोटेशन स्वामी विवेकानंदांना दिलेलं आहे किंवा हे, याचा धोका काय होऊ शकतो की ते जे दिलेलं आहे ते एक्सप्लेन होईल, आपलं बेसिक पर्पज आहे पेपरचा एथिक्स, ते इथिक्स राहून जाऊ शकतं. आणि त्यामुळे इथिक्स इज अ सबसेट ऑफ, अल्टिमेटली इथिक्स इज अ सबसेट ऑफ फिलॉसॉफी, आणि त्या फिलॉसॉफिकल आर्ग्युमेंटमध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. अल्टिमेटली इट्स अ फिलॉसॉफी अँड यू हॅव टू डील ॲज फिलॉसॉफी. सॉक्रेटस परत रिपीट झाला पा, त्यामुळे सॉक्रेटस, गांधी एक्सपेक्टेड होता प्लेटो पा, प्लेटोचं काही ना काहीतरी येईल द्या. अ सिस्टम ऑफ मॉरॅलिटी विच इज बेस्ड ऑन रिलेटिव्ह इमोशनल व्हॅल्यूज इज अ मेअर इल्युजन, जो वल्गर कन्सेप्शन हॅज नथिंग साऊंड, नथिंग ट्रू. मग सॉक्रेटसनं म्हणलेलं आहे. आणि सॉक्रेटस 2-3 प्रकारचे सॉक्रेटस जे आहे ना, सॉक्रेटस काय फक्त आपण जो म्हणतो तो प्लेटोन उभा केलेला सॉक्रेटस असं नाही ना, सोफिस्ट वेगळा, सोफिस्टांचा एक वेगळा प्रकार सॉक्रेटस आहे, रोमनांनी बघितलेला. गांधींनी, व्हाय गांधी वॉज इंटरेस्टेड इन ट्रान्सलेटिंग सॉक्रेटस, गांधींनी सॉक्रेटस ट्रान्सलेट केलेलं आहे. त्यामुळं मग गांधींच्यावर सॉक्रेटसचा प्रभाव जे आहे, सॉक्रेटस वाय बिकम अ सॉक्रेटस ज्याला म्हटलेलं आहे. सॉक्रेटिक व्हॅल्यू सिस्टीम जी आहे त्याचे व्हर्च्यूचा सगळा व्हर्च्यू एथिक्स, आणि व्हर्च्यू एथिक्समध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत, प्रुडन्स, जस्टिस, मग त्याच्या शिष्याने त्यात काही ॲड केले. मग तुम्हाला थोडं मागं जायला का कुठं सोफिस्टांपर्यंत, सोफिस्ट काय म्हणतात आणि सोफिस्टांच्यामधनं हे आलेलं आहे का मॉरल, आणि सोफिस्टांमध्ये त्यांनी काही चेंजेस केले. म्हणजे सॉक्रेटस माहितीच लागेल. सॉक्रेटस जर माहिती नसेल तर जनरल लिहिलं जाईल, स्पेक्युलेटिव्ह लिहिलं जाईल, किंवा बरोबर सिस्टीम ऑफ मॉरॅलिटी असते, आणि मग रिलेटिव्ह इमोशनल किंवा मग इमोशनच्या अनुषंगानं काही लिहिलं जाऊ शकतं जे आहे मिअर इल्युजन. त्यामुळे सॉक्रेटिसचं कुठं डायलॉग आहे, तो ग्लेकॉनशी म्हणताना आलेला आहे, कोणाशी आहे का, थ्रॅसेमॅकसची चर्चा आहे. म्हणजे हे बेसिक काय, परत बॅक टू आवर NCERT 11वीच्या पॉलिटिकल थिअरीमध्ये त्यांनी दिले आहे. सॉक्रेटिक डायलॉग आहे सगळा तो, प्लेटोच्या ह्याच्यामधनं आला. आणि मराठीत पण रिजनलमध्ये पुस्तक आहेत, मागच्या ह्याच्यात पण म्हणलेलं आहे. केस स्टडीच्या ह्याच्यामध्ये थोडक्यात जर आपण म्हणलं, अगदी कमी याच्यामध्ये 5 मिनिटामध्ये, मग आपण आजची चर्चा थांबवूया. आपण काय काय आर्ग्युमेंट आलेले आहेत तपशिलामध्ये न जाता. जसं काही जणांचं पहिलं इम्प्रेशन जे होतं त्याचं सायकॉलॉजिकल जे आहे, बऱ्याच जणांनी 15चे पहिल्यांदा प्रश्न घेतलेले आहेत, मग 10चे लिहिलेले आहेत, हे सुटेबल ठरलेलं आहे. तसं बऱ्याच जणांनी पहिल्यांदा केस स्टडी घेतले, त्याच्यामुळं थोडंसं इकडचं दबलेलं आहे. केस स्टडीचं लेंथ जी आहे ती काही वेळेला त्रासदायक ठरलेलं आहे. आणि प्रत्येकाचं जर आपण म्हटलं, राजेश कुमार इज अ सिनियर पब्लिक सर्वंट. दुसरं जर आपण म्हटलं काय, BML प्रायव्हेट कंपनीच्या संदर्भामध्ये आलेले जे आहे, चेअरमन ऑफ भारत मिसाईल म्हणजे ॲटॉनॉमस असणार आहे. रामपूर म्हणजे हे सुचणं, रामपूर इज अ रिमोट डिस्ट्रिक्ट एमिटेड बाय ट्रॅव्हल ऑपरेशन मार्केट बाय यातलं. मग आता हे सुचलेलं आहे, रामपूर म्हणलं की आपलं एंड रामराज्य या कल्पनेवर आणायचं. राम, जसं तुम्हाला विकासपुरी वगैरे विचारलं होतं, एक इमॅजिन्ड असं टाऊन दिलेलं होतं, एक केस स्टडी होती. मग ते तसंच आहे का बाबा, रामपुरा समजायचं म्हटलं, रामपुरा एक सुदूर जनजाती बहुल जिल्हा, आणि त्याच्याविषयीचं काय काय आर्ग्युमेंट आलेलं आहे. मग ते मेटॅफर म्हणून वापरते, सरळ सरळ आपल्याला दिसतं की ते मेटॅफर आहे. त्या मेटॅफरला आपण कोणकोणत्या प्रकारचं लिहू शकतो, BT कॉटन आणि त्याचे तपशील आहे. बाकी सगळे डिटेल्स लिहिता येईल, पण त्यातले शब्द डिकोड करण्याची मेथड आहे. म्हणजे व्हिलेजच्या इथिक्सवर जाणार हे पहा. व्हिलेजच्या इथिक्सबद्दल आपण आत्तापर्यंत बोलत होतो ते इंडिव्हिज्युअलचं इथिक्स आहे, ज्याला काय म्हणलेलं आहे आपल्याला, काही इन्स्टिट्यूशनचं इथिक्स आहे. पण अख्ख्या व्हिलेजचे डिलेमाच अशा केस स्टडीजकडे पण आपण येत राहणार पहा, केस स्टडीच्या याच्यामधलं जे आहे.
म्युन्सिपल कमिशनर ऑफ अ सिटी हॅव्हिंग रेप्युटेशन ऑफ द व्हेरी ऑनेस्ट अँड अपराईट ऑफिसर. असा काही तुम्हाला समजा याच्यामध्ये म्हणलेलं आहे की काही सो कॉल्ड सीझन ब्युरोक्रॅट आहेत किंवा त्यातले सिनियर झालेले सर्व्हिस झालेले लोक म्हणतील देर इज नो सच थिंग कॉल्ड एज अपराईट ऑफिसर. अपराईट ऑफिसर हा एक अपराईट ऑफिसर हा एका टप्प्यानंतर काय तुम्ही तुमची काही न केली तरी ड्युटीज करणार आहे. मग ड्युटी न करणार आहे त्यामुळे अपराईट ऑफिसर म्हणजे कशाला म्हणायचं. याच्यावर डिबेट आहेत का IAS सगळ्या ज्या आहेत याच्यामध्ये आणि त्याच्यावरच्या काही केसेस पण आहेत. त्यामुळे अपराईट ऑफिसर आणि ऑनेस्टबद्दल आहे 311 हाऊ टू सेव्ह ऑनेस्ट ऑफिसर. ARCचा कन्सर्नच आहे आपला. ARCमध्ये जी चर्चा आहे त्यांनी केसेस दिलेल्या आहेत सगळ्या सुप्रीम कोर्टच्या. तसं अपराईट ऑफिसर हा शब्द जो आहे अपराईट आणि अपराईटचं जे काम करणं जे आहे ते मग ते कोणत्या प्रकारचे आहे त्यामुळं त्यातले मग यालाच परत तुम्हाला थोडेसे ते काही काम करणारे लोक जे आहेत. जनरल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला कन्सर्न काय वेन ब्युरोक्रेसी इज विजिबल इट्स अ ब्लॉट ऑन डेमोक्रेसी. कुठलाही मनुष्य जो मीडियामध्ये येतो हे लोकशाही वीक झाल्याचं लक्षण आहे. दुर्बळ आहे लागतच नाही ना. अशा कितीतरी लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात जरी म्हणलं की विराधांच्यापासनं अनेक लोक सांगतायत ना आपल्याला की नितीन गरीर आहे की त्याचं काही पण काम उत्कृष्ट आहे जबरदस्त काम आहे. माध्यमांच्या मध्ये जनप्रतिनिधींनी सांगितलं तर रिक्वेस्ट असेल तर ते आहे त्याची गरज नाही आहे ना. त्यामुळं आत्ताच्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग कुठले कुठले लोक आहेत या प्रकारचं काम करणार आहे की लार्जर सिटीच्या लेवलला जे आहेत आणि त्याचं मेजर इश्यू काय येत राहतो. फायनान्स हा त्याचा मेजर इश्यू असतो का. मग इथं दिलेली केस जी आहे ते मल्टिपल मॉल अंडर द कन्स्ट्रक्शन इन विच आता याच प्रकारची केस आपल्या एक्झरसाईजमध्ये पुण्यात घडलेली घटना होती आणि त्यामुळं इथं मार्गेच्या आधी लिहित असताना ही केस स्टडी लिहून गेलेली होती. एक्झॅक्टली अशी नव्हती पण अशी घटना पुण्यात घडलेलीच होती आणि त्याच्यावर मग त्यावेळेला काय काय चर्चा झालेली होती. जे प्रिलिमिनरी एन्क्वायरीज रिव्हिल्ड सिरीज ऑफ ॲनॉमलीज मग त्यातल्या काय काय इश्यूज जे आहेत त्याचं बर्डन कोणावर आहे आणि तुमचे मग अर्बनचे एकूण प्लॅन हा त्यातला इश्यू येत राहतो का. त्यातले अनेक घटक जे आहेत तपशिला याच्यामध्ये आलेले जे आहेत. परत आता त्याच्यावरनं आलेलं आहे की क्वेश्चन पुढचा जो आहे काय म्हणजे एक विलेजच्या बद्दलचे आहे एक अर्बनबद्दलचे आहे. म्हणजे त्याचा पॅटर्निंग जर बघितलं तुम्ही असं पॅटर्न जर काढला नुसता. पहिली केस स्टडी कुठून सुरू होते राजेश कुमार इज अ सिनियर पब्लिक सर्वंट एक. दुसरं जर आलेलं आपण तर काय चेअरमन ऑफ भारत मिसाईल लिमिटेड वॉज वॉचिंग प्रोग्राम ऑन TV वेअर प्राईम मिनिस्टर ॲड्रेसिंग नेशन नेसेसिटी दुसरी केस स्टडी आहे. तिसरी आपल्याला विलेजच्या ह्याच्यामध्ये आली. चौथी अर्बनमध्ये आले आपण म्हणजे त्याचा क्रम जर आपण बघितला क्रमशः असं ते वाढत चाललेलं आहे. आणि मग महापालिकेच्यातनं आपण आता कुठं आलो डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्या प्रकारचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर जे आहेत ती माहिती असणं आपल्याला म्हणजे आता समजा सगळे हे टेक्निकल डिटेल्स आहेत. ग्रामपंचायत ॲक्ट झाले ग्रामपंचायत सगळे इलेक्शन झाले त्याचे तांत्रिक वाचायला पाहिजे कायदे कुठले आहेत त्या कायद्यांचं कुठं कुठं वापर झालेला आहे आणि त्याचे टेक्निकल हाऊस जो आहेत. परमल एक छोटा लेकिन अविकसित जिल्हा आहे. परमलच्या बद्दल जे म्हणलेलं आहे परमल इज अ स्मॉल बट अंडर डेव्हलप्ड डिस्ट्रिक्ट आणि रॉकी टेरेनमध्ये नॉट सुटेबल फॉर ॲग्रिकल्चर. रॉकी टेरेन आणि त्याच्याविषयीचं जे म्हणलेलं आहे यह जमीन पथरीली है जो कृषि योग्य नहीं है जीविका कृषि जमीन के छोटे टुकड़ों पर जाती है. क्षेत्र में पर्याप्त वर्षा होती है सिंचन होता है उद्योग रेल्वे लाईन. नियमगिरी वर्डिक्ट आहे गाजलेला आणि नियमगिरीच्या मध्ये काही गोष्टी बऱ्याचदा सांगितलेल्या आहे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा कुठं तुम्हाला आधार घेता येतात. काही झालं तरी काय एथिक्सच्या पेपरमध्ये 2 शब्द आपल्याला आहेत की टेक्निको लिगल ही पहिली प्रायोरिटी. त्यातले तुम्हाला तांत्रिक मुद्दे खूप माहीत आहे आणि देन कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी आणि मॉरल खूप बोलत बसला की तर त्याला काही नाही आहे. अपराईट ऑफिसरच्या बद्दलच्या बाबा हे 3 डिस्कोर्सेस अवेलेबल आहे. NPA मध्ये त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे तुमची ड्युटी करणं जे आहे त्याच्यामध्ये अपराईट काय प्रकार. अपराईट नावाची गोष्ट ही तुम्ही निर्माण केलेली आहे का हे तुमचं क्रिएशन आहे की मी अपराईट आहे किंवा हे अपराईट आहे आम्ही नाही आहे का नाही हे सगळं त्या याच्यातनं आलेलं आर्ग्युमेंट आहे आपल्या इथल्या इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या याच्यामध्ये. म्हणजे असं समजा म्हटलं अपराईट ऑफिसर कोण आहे ब्रिटिशात म्हणलेलं आहे फलफुल ॲक्ट जो फॉलो करतो तो अपराईट ऑफिसर. फलफुल ॲक्ट काय होता कुठेही भेट 31 मध्ये तुम्हाला भेट द्यायला गेलं तुम्ही फळ आणि फुलांच्या शिवाय काही घ्यायचं नाही
अपराईट हा करप्शनशी जोडलेला मुद्दा आहे का, अपराईट हा वर्तनाशी जोडलेला मुद्दा आहे का, इथिकल. तसं याच्यामध्ये डेव्हलपमेंटचा डिस्कोर्स काय आहेत आणि त्या डेव्हलपमेंटच्या डिस्कोर्स याच्यामध्ये काय. CSRचे दिलेले, आता CSRच्या परवा कितीतरी केसेस रोज येत असतात ना, की यांनी हे दिले, मार्च एंड म्हटलं की ते सुरू होणार आहे बा, मग त्या केसेस लगेच काढून ठेवल्या आपल्या कोणकोणत्या प्रकारच्या आलेल्या आहेत. APW MLA त्यात असणारे दरवेळेला स्टेक होल्डर्स वर्क नाही होणार, म्हणजे ते बोर होईल वाचणाऱ्यांना, आणि त्यामुळे त्याच्या बियॉन्ड जाणार आता जे त्यांनी जे केलेलं आहे. किंवा काही वेळा असं सिंगल लाईन पण ते पण एक्सपेक्टेड आहे. यावेळेला असे लिहून बघितलं एक सिंगल लाईन जे आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये खूप फार्मर्स याच्यावरनं प्रोटेस्ट झालेले, तुमचा रिस्पॉन्स काय, असे सिंगल लाईनचे पण करून ठेवायला पाहिजे. ते सुद्धा अपकमिंग असे काही लिहून घेतले होते यावेळेला की असं असं तुम्ही या ॲडमिनिस्ट्रेशनच्या भागात आणि तुमच्यात चालेल, बाकी काहीच सूचना नाही. तर जनरल तुम्ही त्यावर काय लिहिता. तेव्हा अशा मोठ्या केस स्टडीज जशा आहेत तशा एकदम शॉर्ट केस स्टडीज ज्या आहेत सिंगल लाईनच्या तशा पण आपल्याला करून ठेवायला पाहिजे. मायग्रंट वर्कर्स हा पण एक्सपेक्टेड होता. ऑलवेज रिमेंट सोशो इकॉनॉमिक मार्जिन्स ऑफ आवर सोसायटी. मग असं म्हटलं चिन्मय तुम्ही अनेक लोकांचे अभ्यास आहेत. सायलेंटली सर्व्हिंग द इन्स्ट्रुमेंटल लेबर फोर्स ऑफ द अर्बन इकॉनॉमिक्स. पिपली लाईव्ह आता कालच्या तर चर्चा आहे ना, रविवारी तुम्ही बघितलं अख्खं किती तर त्याच्यावर लिहिलं, मदर इंडियापासून सगळ्या गोष्टी त्यात दिलेल्या आहेत. मायग्रेशन पॅटर्न कुठं नाही, सगळीकडे जे आहेत. म्हणजे हे इथिक्सला दिसायला पाहिजे की आपल्याला हे उपयोगी आहे. एक कालच्या रविवारच्या एक्सप्रेसमध्ये आहे पा सगळं ते. मायग्रंट वर्कर डिसाइडेड टू मूव्ह बॅक, आणि मग मायग्रेशनच्या थेरीज काय काय प्रकारच्या आहेत. मग डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिलीफ फोर्स त्याच्याविषयीची काही चर्चा करतो. हे घडलेल्याच केसेस आणि त्याच्यावरनं आलेल्या आहे. त्यामुळे केस स्टडीच्या आहेत ना, पण कन्क्लुजनला तेच म्हणतात की केस स्टडीसुद्धा सगळ्या या मुख्यतः आपल्याला आजूबाजूला जे घडतं त्याच्यावरूनच आहे. त्यामुळे त्या तशा प्रकारच्या आहेत. अशी कुठलीही केस स्टडी सांगता येत नाही की जी आपल्या म्हणजे गेल्या वर्षभरातल्या आपल्या रीचमध्ये नव्हती. त्याच्यावरचं जे 250 20 मार्क मग असे म्हटलं 250 15 मार्क लिहितो तुम्ही, 20 मार्काला लिहिलं म्हणजे याचाच अर्थ काय, प्रिसाइजली लिहायला पाहिजे. म्हणजे जर याचा अर्थ आपण कसा लावणार ना, समजा याचा UPSCच्या करिअरमध्ये मोठा अर्थ आहे ना. तुम्ही इथं बघितलं काय म्हणलेलं आहे त्यांनी 150 शब्द, मग इथं काय म्हणलं दुसऱ्या पेपरवर 250 शब्द, मार्क किती दिले आहेत 15. म्हणजे 5 मार्क काहीच न लिहितं तुम्ही देता. याचा अर्थ जे लिहिताय ते खूप प्रिसिजनमध्ये लिहायला पाहिजे. म्हणजे लगेच तिसरा पेपर बघितलं, दुसरा पेपर बघितला आणि चौथ्या पेपरमध्ये लगेच स्ट्राईक व्हायला पाहिजे ना की तुम्ही, म्हणजे याचा अर्थ केस स्टडीजच्या ह्याच्यामध्ये आयदर इथं प्रॅक्टिस करताना पण आता मेन्स लोकांच्या ह्याच्यामध्ये तसं झालं का पाहायला पाहिजे की 350च्या खाली येतच नाही आहे कोण, कारण ते अरेस्टच होत नाही ना लिहिणं. मग ते लिहिणं प्रिसाइज आहे. 10% प्लस मायनस जरी म्हटलं तुम्ही इकडे 25 केलं इकडे 25, कमी लिहिणं चांगलं आहे. मग 3 तास 18 मिनिटाचा पेपर आपल्याला करता येतात. म्हणजे कमी लिहिलं 10% सगळं कमी लिहा ना, वेळ तुम्हाला जास्त मिळू शकतो. म्हणजे कमी लिहिण्यातून मग कमी लिहिण्यासाठी प्रिसिजन पाहिजे. कळीचे शब्द, कळीचे वाक्य, पॅराफ्रेझिंग त्याचं जे आहे ते हे प्रॅक्टिस नाही. म्हणजे एका टप्प्यानंतर जर ते एखाद्याने ठरवलं तर ते असं जबरदस्त प्रॅक्टिसनं ते करता येईल. म्हणजे मोठ्या 12वीसारखं जे आहे ना तसं प्रॅक्टिस करायला पाहिजे. म्हणजे जसं ते संपतं बाबा, आता जाहिरात येताना मेन संपली 100% आहे ना पुढच्या वेळेला, पण तसं होतच नाही ना त्या, कारण तो इतका आवागा आहे आणि त्या दुपटीनं काम करणारे लोक पाहिजेत. मोठ्या असं करणारे काही लोक होते ना की ते त्यावेळेला संपलंच, यांची जाहिरात येते त्यावेळेला माझं मेन संपलं असं करणारे पण लोक असतात ना. मग ते काय करतात, पुढच्या वेळेला पेपर लिहित बसणे जे आहे मध्ये जे ॲडिशनल ते करत राहू, पण बाजूला काय माझा कुठला अँथ्रो ऑलरेडी झालेलं एसे लिहून बघितलेलं. लेबर जे आहे, कारण आत्तापर्यंतच्या येण्याच्या हे आता ह्यांचे पर्यंत संपले बाबा 17 तारीख, तिथपासून जाहिरात यायपर्यंतच्या काळात किती वेगात तुम्ही काम, 1.5 दुप्पटनं काम करायला पाहिजे. 1.5चं स्केल लावायला, 12 म्हटलं तुम्हाला 18 ऐकवायला पाहिजे, कारण जाहिरात आल्यावर सगळं पाळणारच आहे, त्यात फार पळता येणार नाही. हा आत्ताचा जो काळ आहे त्याच्यातच वेगात काम करायला पाहिजे. या चर्चेचा मूळ हेतू तोच होता पहा की ती जी एक नकळतपणे आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये रुटीनाइज अशी एक लिथार्जी यायला लागते का, ती नष्ट करणे आणि वेगात आपल्याला जे करायचं आहे त्या दृष्टीनं जाण्याचा प्रयत्न करणे. या अर्थानं आपण मागच्या आणि याच्या सेशनमध्ये त्याची चर्चा केलेली आहे. स्पेसिफिक काही आणखी चर्चा असेल तर आपण वेळोवेळी त्याच्या पद्धतीने करत राहूया आपण. पण याच्यातनं म्हटल्याप्रमाणे काही कन्क्लुजन जे आपल्याला मिळतात ती तुमचे ट्रिमेंडस कंट्रोल पाहिजे लिहिण्यावर, विचार करून लिहिणं असं फारसं होतं. म्हणजे पाठच पाहिजे तर ते विदिन नो टाईम पाठ पाहिजे, अंडरलाईन पाठच पाहिजे.
म्हणजे आणि ते रिचेबल आहे का, रिचेबल आहे ना असं काढलेलं लोक आहे 450, 57, 58. आता समजा असं तुम्ही म्हणला की मला इकडच्या ह्याच्यामध्ये मिळालेले मार्क आहेत किती आहेत, 150, 150, 150 समजा आपण म्हणलेलं, म्हणजे 450 झाले ना, 450 मार्क मिळायला पाहिजेत नाही. इकडच्या ह्याच्यामध्ये जर 300च्या वर आपण झालं, इकडे 150, 150 जर म्हटलेलं, म्हणजे दोन याच्यात 300च्या वर गेलं. ऑप्शनलला 300च्या वर जा आणि एस एथिक्सला 300च्या वर जायला. मग एस एथिक्सला 300च्या वर जायचं म्हटलं तुम्ही 165, 135 करा, पण 300च्या वर जायला पाहिजे. तसंच इकडच्या ह्याच्यामध्ये जायला. आता इथिक्सचा पॅटर्न हा ठरलेला असं नव्हे किंवा त्यांनी मग सगळं भरून इकडं काढलेलं आहे का. इकडे 163 झालेले लोक पण इकडं 68, 72 किंवा 52 असं पण झालेलं आहे. पण मग हे टाळायच्या दृष्टीनं आधी पाहिजे लेबर पाहिजे, 15-16 तास काम करायला पाहिजे आणि स्ट्रक्चरवर काम करायला. म्हणजे ते असं वेगात टार्गेट केलं तर ते पटपट संपेल. की सगळे मिळून बाबा हे किती आहेत, 20 यातले प्रश्न, 80 प्रश्न आपण केलेले आहेत. 80 प्रश्नांचे 800 प्रश्न आपल्याला लागतील किमान. 800 प्रश्नांची एक्सपेक्टेड आधी 422 झालं, 400 असं वेगा ग्रुप केला आणि त्यानं ते झीलमधनं केलं. 100% होऊ शकतं ना. हे पुसाचे रेकॉर्ड 5-7 पुसामधले मी 22-27 पैकी 22 जण झालेले आहेत ना. ग्रुपचा जबरदस्त आपल्या 12च्या स्टुडंट होते त्यातले 8-9 जण झाले आहेत. मी तयार केलेले ग्रुपच होतं, 9 जण त्यातले फायनल थ्रू झालेले होते ना. ग्रुपचा इफेक्टिव्ह फायदा या काळामध्ये हा एक मार्ग दिसतो पहा, पण हा वर्क व्हायला पाहिजे. 99.99% ग्रुप फेल जातात. याचं कारण ते रिलिजियसली करत नाहीत. 4 यानंतर ते काय होतं, ते अडकायला लागतं. त्यामुळे हे सोल्युशन यासाठी सांगितलेलं आहे की तुम्ही म्हटलं की एवढं करावे कसे, तर प्रॅग्मॅटिकली करता येतं. 3-4 जणांचे गट करून त्याच्यावर डेफिनेटली काम लवकर करता येऊ शकतं. त्याच्या दृष्टीनं तुम्ही काम चालू करा, मग त्याच्या रिलेटेड काही गोष्टी असेल त्या. बट तुर्तास 2020 इज ओव्हर, 2021 इज अपकमिंग. आता आपण त्यामध्ये आहोत. तुमचं प्लॅन चालू करा आणि ज्यांना थोडीशी गॅरंटी आहे प्रीची त्यांनी इमिजिएटली GSच्या ॲन्सर रायटिंगचा आयदर स्ट्रक्चर करायला. इफ यू आर कम्फर्टेबल विथ युअर स्पीड तर लिहित बसू नका. तुम्ही स्ट्रक्चर तयार करा आणि बाजूला टाका. अगदी लिहिले तर एखादा दुसरा प्रश्न रोज काहीतरी सराव म्हणून करा आणि मॅटर तयार करा. लेबर आत्ता संपवायला पाहिजे. पुढच्या प्री नंतर म्हणजे 27 जूनला संध्याकाळी 5 नंतर लेबर काय होणार नाही. आत्ताच ते होईल. आत्ता जे आहे ते करत राहायला पाहिजे. आत्ताच सगळं लेबर संपून तुम्ही त्यावेळेला मग ते आहे ते फक्त सेफ ठेवणे किंवा ते आहे त्या इप्सिट ठिकाणी देणे. मग त्यासाठी तुम्हाला काय लागेल, एक सतत असं एक्सपेक्टेडचं जाळं निर्माण करायला पाहिजे. ह्या एक्सपेक्टेडमध्ये आपल्याला गोष्टी पाहत आहे. या अर्थानं आपण ह्या थोडक्यात जे 2 भागातलं विश्लेषण आहे ते घेतलेलं आहे पहा. याच्या रिलेटेड ॲक्च्युअल जी कृती आहे त्याच्याकडे पण आपण लवकरात लवकर येऊया पहा. वेळेच्या अभावी मी इथं थांबतो पहा. क्वेश्चन आन्सर याला नाहीत. उद्याच्या ह्याची आपली सूचना जी आहे आता एसएचे वगैरे जे राहिले ते आजच्याप्रमाणेच मागच्या वेळेला पण घेऊया. एसएची पण कॉमनच सगळ्या बॅचेससाठी चर्चा होईल. नंतर मग आपला याचा ग्रुप असेल. त्यामुळे उद्याच्या एसएची चर्चा इमिजिएटली आपल्या ग्रुपवर 5-10 मिनिटामध्ये ती येईलच पहा. मी थांबतो इथं.